कर दिया मैंने शुरू। हॅलो 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 हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं लेक्चरमध्ये स्वागत आहे. येस, ओके ओके ओके. हॅलो 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 हॅलो, विद्यार्थ्यांना आवाज येतोय माझा? येस, आवाज येतोय का रे मुलांनो? चला 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 चला. येस, रियालिटीमध्ये गोष्ट अशी होती की माझं बेसिक लेक्चर आज आहे हे माझ्याकडून बघायचं राहून गेलं होतं आणि त्याच्यामुळे मी एका मोठ्या पूजेमध्ये बसलो, जी पूजा अर्ध्यात सोडता येणार नव्हती आणि त्याच्यामुळे मग माझ्याकडून थोडीशी गडबड झाली आणि त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वाट बघावी लागली. ओके, येस, पण हरकत नाही. आता वाट बघितल्यानंतर तुमचे आज इतिहासाच्या तयारीबद्दलचे सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करून टाकणार आहोत. ओके, येस, मला कुणाकुणाची नावं दिसत आहेत ते मी सांगतो तुम्हाला. ओके विद्यार्थ्यांनो, हॅलो हॅलो, माईक चेक 1 2 3 4. जरा फुल स्टॉप वगैरे टाका. ओके, येस, फुल स्टॉप वगैरे टाकलं तर मला थोडासा अंदाज येईल की तुम्हाला नीट दिसतंय की नाही. मला चेतनचं नाव दिसतंय, मानसीचं नाव दिसतंय. ओके, येस, निखिलचं नाव दिसत आहे. अरे चा, येस, अजून नावं दिसावीत म्हणून मी रिफ्रेश केलंय. वा, विशाल, यश, प्रतिभा, भावना, ज्योत्स्ना, चेतन, अमरनाथ, दीक्षांत, तेजल, बापरे बापरे बापरे, जय, श्रेया, श्रद्धा, सुमित, विशाली, सलमान, सौरभ, आंचल, प्रेरणा, प्रियंका, ओके, रिद्धी, गीतेश, सुप्रिया, ज्योत्स्ना, क्या बात है, जोरदार. ओके, तुम्हाला मी नीट दिसतोय. फुल स्टॉपचा अर्थ असा आहे की सर तुमचा व्हिडिओ पण छान दिसतो आहे आणि तुमचा ऑडिओ पण आम्हाला स्पष्ट ऐकू येतो आहे. आलं लक्षात? ओके, असा फुल स्टॉपचा अर्थ आहे. ओके, येस, तसं बेसिक लेक्चरच आहे आज आपलं. बेसिक लेक्चर म्हणजे खूप महत्वाचं लेक्चर असतं असं नाही समजत. बेसिकच आहे आज. आलं लक्षात? तसला वाला बेसिक नाहीये. बेसिक म्हणजे इतकं महत्वाचं लेक्चर की या लेक्चर मधून तुमचे निम्मे प्रश्न जे तुम्ही सगळीकडे विचारत असता ते प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. आलं लक्षात? ओके, येस, सगळे प्रश्न आपण बघणार, सगळे. येस, बरोबर आहे. आत्ताचं आपलं जे ओरिएंटेशन आहे, ओरिएंटेशन नाही ऍक्च्युली बेसिक लेक्चर आहे. बेसिक लेक्चर हे आपलं सर्व सक्षम बॅच मधल्या हिस्ट्री या विषयाचं आहे. जीएस मधलं जे हिस्ट्री आहे त्याचा आहे हे. ओके, ऑप्शनल मधल्या हिस्ट्रीचं नाही. आलं लक्षात? ओके, जीएस मध्ये जे इतिहास तुमच्या सिलेबसला आहे तो सिलेबस आपण सगळा आज बघणार आहोत. फक्त सिलेबसच नाही तर त्याच्याशी संबंधित असलेली बुकलिस्ट मी तुम्हाला लिहून देणार आहे. बुकलिस्टच्या सोबत तुम्हाला अभ्यास कसा करायचा ते समजून सांगणार आहे. तुमचे काहीही डाऊट असतील ते सगळे क्लिअर करणार आहेत. पण असं विचार करायचं नाही की अच्छा बेसिक लेक्चर मध्ये आपण स्वागत सरांना डाऊट विचारलं नाही, आता आपल्याला नंतर शंका आली, आता काय करायचं. तर मी जेव्हा पण तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही मला डाऊट्स विचारू शकता. ते तुम्हाला मोकळीक आहे, ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आलं लक्षात? आवाजच नाहीये? अरे आर्या रानवारे यांना आवाज नाही येत आहे. बाकीच्यांना आवाज येत असेल तर त्यांनी आर्याला सांगा पटकन की आर्या आमचा आवाज येत आहे, तू मोबाईलचा व्हॉल्यूम वाढव, असं कोणीतरी चॅट मध्ये टाईप करा. कारण मी बोलत असेल तरी तिला आवाज नाही येणार. मोबाईलचा व्हॉल्यूम वाढव किंवा ती म्यूट असेल, लॅपटॉप वगैरे वरती असेल तर ते हे करायला सांगा, तिला अनम्यूट करायला सांगा. ओके, येस, बाकीच्यांना येतोय ना आवाज? येस आहे ना? शुभमनी सांगितलं येत आहे साऊंड म्हणून, ऋषीनी पण सांगितलंय. ओके, हॅलो बेटा कविता. येस, तुम्हाला नंतर बेसिक लेक्चर संपेल ना त्याच्यानंतर एक गंमत पण सांगेल तुम्हाला. आलं लक्षात? ओके, चला सर, बेसिक लेक्चर मध्ये तुम्ही आम्हाला काय काय सांगणार? पहिली गोष्ट तर मी तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे तो दाखवणार. आलं लक्षात? ओके, बेसिक लेक्चर मध्ये पूर्ण सिलेबस जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. आलं लक्षात? प्रिलिम्सचा, मेन्सचा सगळा सिलेबस. कारण तुमची बॅच जी आहे ही सर्व सक्षम बॅच आहे. ह्याच्यात तुमचं प्री मेन्स सगळं कव्हर होणार आहे. आलं लक्षात? ओके, सगळं कव्हर होणार आहे. आलं लक्षात? ओके,
येस, म्हणून मी सगळा सिलेबस तुम्हाला आता दाखवेन. त्याच्यानंतर त्या सिलेबसला तुम्ही आणि मी मिळून ब्रेकडाऊन करूया. काही अवघड नाहीये, सोप्पा सोप्पा सिलेबस आहे, त्याला आपण ब्रेकडाऊन करूया. मग मी तुम्हाला एनसीईआरटीची पुस्तकं दाखवेन, स्टेट बोर्डाची पुस्तकं दाखवेन. खूप मुलांना प्रश्न असतो की सर एनसीईआरटी वाचू की नको, स्टेट बोर्ड वाचू की नको, आहे की नाही, हा प्रश्न मुलांना असतो. मग तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर पण आपण आज बघणार आहोत. आलं लक्षात? ओके, की कुठल्या एनसीईआरटीज वाचायच्यात, कुठल्या एनसीईआरटीजला इग्नोर करायचं आहे आणि कुठल्या एनसीईआरटीजला गांभीर्याने घ्यायचंय. आलं लक्षात? ओके. आणि इतिहास तसा बघायला गेलं तर खूपच स्ट्रेट फॉरवर्ड विषय असतो, पण त्याची खूपच सोपीशी एक स्ट्रॅटेजी असते अभ्यास करण्याची. मग ती स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण समजून घेऊया. आलं लक्षात? ओके. येस, चालेल सर, हरकत नाही, चालेल, आम्हाला तुम्ही इतिहास सगळा समजून सांगा. आलं लक्षात? ओके. हे माझ्या हाताला जे लाल रंग वगैरे लागलाय ना, त्याला इग्नोर करा. मला मेसेज आलाय व्हॉट्सअपवरती, सर तुमच्या हाताला लागलंय की काय? मी पूजेतून आलोय. ओके, येस, मी एका पूजेत होतो, त्या पूजेतून आलोय. त्या पूजेमध्ये आता ब्रेक आहे, तिकडे मी तुमचं छानपैकी लेक्चर घेणार आहे, मग परत पूजा कंटिन्यू करणार आहे. त्याच्यामुळे मला हे पुसता येणार नाही आणि हे पण धुता येणार नाही. ओके, पण काळजी करू नका. मला लक्षात, आणि व्हॉट्सअप करू नका मला काही. आता माझ्या पीसी वरती जिथं मला तुमचा चॅट दिसतो तिथं लगेच पॉपअप येतो असं. आलं लक्षात? ओके. येस सर, सिलेबस जे आहे तिथून आपण सुरुवात करूया. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीचा सिलेबस आपल्याला बघायचा आहे, त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूया. आलं लक्षात? ओके. येस, थोडस हे तुम्हाला दिसतंय की नाही तेवढं फक्त मला सांगा, अन्यथा मी काय करतो, कॅमेराला सेट करतो. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसेल असं वाटतं मला. नाही दिसत म्हणजे माझं समाधान नाही होते. ओके. येस, पांढऱ्या रंगावरती जे लिहिलेलं असतं ते दिसण्यासाठी ऑकेजनली कॅमेऱ्याची सेटिंग बदलावी लागत असते. आता दिसेल तुम्हाला बरं का? आलं लक्षात? ओके. येस, आता दिसेल, डोंट वरी, आता दिसेल. ओके. हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. ह्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, विथ आधीचा जर सिलेबस बघितला तुम्ही 2024च्या आधीचा, लक्षात? ओके, 2024च्या आधीचा जर सिलेबस तुम्ही बघितला तर त्या सिलेबस मध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं होतं 2024च्या आधी तर या समच्या जागी स्पेशल हा शब्द होता, स्पेशल, विथ स्पेशल वेटेज टू महाराष्ट्र असं होतं. आणि त्याच्यामुळे मग महाराष्ट्राचा इतिहास खूप महत्वाचा व्हायचा. आलं लक्षात? आता मात्र त्यांनी सिलेबस बदललाय. आलं लक्षात? ओके. येस, तिथं काय लिहिलंय, विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, म्हणजे काही वेटेज महाराष्ट्राला असेल. आलं लक्षात? हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट, भारताचा इतिहास. भारताच्या इतिहासामध्ये 4 पार्ट्स असतात, एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न आणि त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडंट. आलं लक्षात? ओके. एन्शियंट इतिहास सगळ्यात मोठा ड्युरेशन आहे, पण अभ्यासाला सगळ्यात सोपा आहे. मेडिवल इतिहास खूपच छोटा ड्युरेशन, एक 400-500 वर्षाचा असेल. मॉडर्न इंडियाचा इतिहास फार फार तर 90 वर्षाचा आहे, 1857 ते 47चा. आलं लक्षात? आणि स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास 75 वर्षाचा आहे. आलं लक्षात? ओके. येस, सुप्रिया म्हणते क्लिअर दिसत नाही. एकदम फुल क्लिअर दिसतच नसतं बेटा, कारण हा स्क्रीनशॉट आहे ना सिलेबस मधला. ओके, पण वाचता येईल एवढं क्लिअर असेल. हा, मी जे लिहीन ते मात्र तुला क्लिअर दिसलं पाहिजे. हे क्लिअर दिसलं पाहिजे लिहिलेलं. हे वाला थोडस ब्लरच दिसत असतं बेटा. आलं लक्षात? ओके सुप्रिया, राईट? ओके, पूजाने सांगितलं बघ, क्लिअर झालं. थोडंसं तुम्हाला आणि खाली सेटिंग पण करता येते तुमच्या ह्याच्यामध्ये. आलं लक्षात? 1-2 मिनिटासाठी तुम्ही हाय रेझोल्युशन वाली सेटिंग करा आणि परत नंतर नॉर्मल सेटिंगला घ्या तुमचा डेटा वाचवण्यासाठी. आता हे सिलेबस दाखवतोय तेवढ्या कालावधीसाठी हायर रिझोल्युशनला या तुम्ही. आलं लक्षात? ओके. सर मराठीत सांगा भारताचा इतिहास. भारताच्या इतिहासामध्ये काय काय येईल? प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि स्वातंत्र्योत्तर. हे सगळं एवढ्या 2 शब्दात आहे. सिलेबस लिहिणाऱ्यांनी चॅप्टर पणा केलेला इथे. आलं लक्षात? काय सर तुम्ही आयोगाला चॅप्टर म्हणताय? आयोग चॅप्टरच आहे. आयोग बरोबर अशा भाषेत सिलेबस लिहितं की त्यांनी इतिहासाचं काही विचारलं तर ते सिलेबस मध्ये बसेल. आता बघा ना तुम्ही, ह्या ओळीमध्ये जर तुम्ही बघितलं, भारताचा इतिहास प्राचीन करावा लागेल, मध्ययुगीन, आधुनिक, स्वातंत्र्योत्तर करावंच लागेल. भारतीय राष्ट्रीय चळवळ
पण कोणती? स्वातंत्र्य चळवळ का काय म्हणत समाज सुधारण्याची चळवळ? कुठली चळवळ आहे की नाही सिलेबसमध्ये? आणि तुम्हाला असं वाटत असेल तर आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी पण जाम म्हणजे काय म्हणतात हुशार आहेत. का बरं म्हणता सर तुम्ही हुशार? कारण बरेच वेळा असा एखादा प्रश्न जो सिलेबसमध्ये बसत नाही त्याच्यासाठी ते लगेच कोर्टात जातात. आलं लक्षात? दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात तर त्याच्यामुळे बघा ना तुम्ही एक्झाम किती पुढे मागे सरकायला लागली आजकाल कोर्टात गेल्यामुळे, आहे की नाही? लगेच कोर्टात जातात. कोर्टात गेले की एमपीएससी जे ते सिलेबसची ही ओळ दाखवतं की बघा या ओळीमध्ये हा पार्ट बसतो आणि ही ओळ अशी लिहिलेली आहे की इतिहासाचा कुठलाही पार्ट त्याच्यामध्ये बसेल. आलं लक्षात? ओके, येस. सो हा प्रिलिम्सचा सिलेबस आहे तुमच्या प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये 2 नंबरची जी ओळ आहे ती इतिहासाच्या सिलेबसची ओळ आहे. आलं लक्षात? त्याचं थोडंसं ब्रेकडाऊन करूया का आपण? आलं लक्षात? ओके, ब्रेकडाऊन करूया. आलं लक्षात? ओके, नीट बघा माझ्याकडे. सो ह्याच्यामध्ये एक पार्ट लिहायचा राहिलेला आहे. तुम्हाला तर हे वाला दिसत नसणार आहे, मी तुम्हाला त्याच्यावरती लिहून देतो. आलं लक्षात? ओके, हे एन्शियंट इंडिया आहे. ओके, हे मेडिवल इंडिया आहे. ओके, हे मॉडर्न इंडिया आहे. ओके, हे इंडियन नॅशनल मुवमेंट नावाचा जो सिलेबस मधला पार्ट आहे ना, ओके, तो वाला पार्ट म्हणजे 1757 ज्याला आपण प्लासी आणि बक्सार म्हणूया ते 1950 हा वाला का. आलं लक्षात? ओके, येस. सर फक्त ब्रिटिशांपासून जे स्वातंत्र्य मिळालं तेवढ्यालाच स्वातंत्र्य चळवळ म्हणायची का? का पोर्तुगीजांपासून जे स्वातंत्र्य मिळालं, फ्रेंचांपासून जे स्वातंत्र्य मिळालं, निजामापासून जे स्वातंत्र्य मिळालं, खूप सारे वेगवेगळे संस्थानिक होते त्यांच्यापासून जे स्वातंत्र्य मिळालं त्याला पण स्वातंत्र्य चळवळीत मोजायचं? प्रश्न आहे की नाही? कारण त्यांनी ते लिहिलेलं नाही की कुठले स्वातंत्र्य चळवळ, सगळंच करावं लागेल. महाराष्ट्राचा वेटेज ह्याच्यामध्ये फ्रीडम स्ट्रगल आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य चळवळीसाठी काय झालं आलं लक्षात? आणि महाराष्ट्राच्या वेटेजमध्ये सोशल रिफॉर्मर्स पण येतात. सोशल रिफॉर्मर्स म्हणजे कोण? समाज सुधारक. आलं लक्षात? इथे एक पार्ट जो लिहिला गेलेला नाही तो पार्ट फक्त तुम्हाला सांगतो. ओके, तो आहे हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न जसं आहे तसंच सेम टू सेम अजून एक महत्वाचं आहे ते म्हणजे त्याला म्हणतात पोस्ट इंडिपेंडंट. अरे वा सर, प्रिलिम्सचा सिलेबस तर खूप छानपैकी ब्रेकडाऊन झाला सर आमचा. येस, सोपं रे, फार काही अवघड नाहीये. ओके, अगदी सिलेबस मधल्या ओळीसह तुम्हाला दाखवतो. मेन्सचं पण असंच दाखवणार आहे, काळजी नका करू. मग आपण पुस्तकांची पण चर्चा करूया आणि पुस्तकांची चर्चा झाल्यानंतर मग आपण पुढचा भाग जो आहे तो बघायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस सर. चला थोडासा पुढचा भाग बघूया. मेन्सचा सिलेबस कसा आहे आलं लक्षात? ओके, मेन्सचा सिलेबस. कुठलं मेन्सचा सिलेबस? जीएसचा सिलेबस. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जीएसचा पेपर कसा असणार आहे, काय असणार आहे, लेखी परीक्षा होते काय माहिती का? बाजारामध्ये मुलांना विनाकारण घाबरवण्याची पद्धत सध्या सुरू आहे. आलं लक्षात? ओके, थोडंसं डार्क दिसत असेल, काळजी करू नका. मला आहे ना पुढचा असा सिलेबस दाखवायचा आहे म्हणून ते डार्क केलेलं आहे. आलं लक्षात? ओके, बाजारामध्ये विद्यार्थ्यांना घाबरत आता तर लेखी परीक्षा आहे. ओके, बहुलेखी परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षापेक्षा सोपी असते. काय म्हणता सर, काय पुरावा? आत्ता दाखवतो तुम्हाला पुरावा. मला राईट नाव सांगा तुमच्यापैकी किती विद्यार्थी 12वी मध्ये सायन्स बॅकग्राऊंडला होते? ओके, किंवा 12वी मध्ये कॉमर्स बॅकग्राऊंडला होते. जे सायन्सला होते त्यांनी SCI लिहा आणि जे कॉमर्सला होते त्यांनी COM लिहा. 12वी मध्ये मी सायन्सला होतो किंवा 12वी मध्ये मी कॉमर्सला होतो. तर सर आम्ही आर्ट्सवाले काय करायचं? 2 मिनिटं थांबा, तुम्हाला पुरावा दाखवतो मी की लेखी परीक्षा सोपी असते, ऑब्जेक्टिव्ह परीक्षा अवघड असते. फक्त एवढंच आहे की लेखी परीक्षेचं जे लेखन कौशल्य नावाची एक गोष्ट आहे ती शिकून घ्यावी लागते आणि गंमत म्हणजे ती शिकून घेता पण येते. आलं लक्षात? ओके, येस. सायन्स बॅकग्राऊंडचे, कॉमर्स बॅकग्राऊंडचे खूप सारे मुलं आहेत. आलं लक्षात? आहेत की नाही? खूप सारे मुलं आहेत, राईट? बघा, मग सायन्सवाल्या मुलांचे खूप सारे सायन्स आहेत. मग सायन्सवाला प्रश्न घेऊया. ओके, बघा मुलांनो, तुम्ही मला सांगा की तुम्ही जेव्हा बोर्डाची परीक्षा देत होता, 12वीच्या बोर्डाची परीक्षा, आणि तुमच्या वेळेस नीट आणि JEE सारखी कुठली तरी एंट्रन्स राहिली असेल,
कोणाच्या वेळेस सीईटी असेल, कोणाच्या वेळेस AIEEE, आमच्या वेळेस AIEEE आणि IIT JEE नावाची परीक्षा असायची. आलं लक्षात? ओके. सो नीट आणि JEE आलं लक्षात? ओके. येस, असे काहीतरी परीक्षा तुमची आता होत असेल. तुम्ही मला सांगा, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेचा ताण आला होता का नीट आणि JEEच्या परीक्षेचा ताण आला होता? तुम्हीच मला सांगा. किंवा सीईटीची परीक्षा फॉर दॅट मॅटर. ओके. कॉमर्सचे मुलं सुद्धा तुम्ही मला सांगा, तुम्हाला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा ताण आला होता का CA फाउंडेशनचा ताण आला होता? ज्यांनी CA फाउंडेशन दिलं असेल त्यांच्यासाठी. ओके. जे 12वी आर्ट्स वाले मुलं आहेत त्यांच्यासाठी प्रश्न माझा आला लक्षात. तुम्ही मला सांगा, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेचा ताण आला होता का LLBच्या एंट्रन्सचा? ज्यांनी LLBची एंट्रन्स दिली असेल ऑब्व्हियसली ते. आलं लक्षात? कुठल्या परीक्षेचा ताण आला होता? नीट. बघा तुम्ही, मी काय कोणाला उत्तर द्यायला सांगितलं नाही. सगळे मुलं काय उत्तर देतात ते बघा. इथं 12वीचे मुलं BBA जातात, BBA. ओके. BBA ची सुद्धा CET असते. आलं लक्षात? ओके. सगळे ग्रॅज्युएट मुलं MBA जातात, MBA. माहितीये ना? तुम्ही जे MBA जायचा प्रयत्न करतायत, जे कॅट वगैरेच्या टाईपची परीक्षा देतात, त्या मुलांनी मला सांगा की पोरं, तुम्हाला तुमची जी युनिव्हर्सिटीची एक्झाम होती लेखी परीक्षा, तिचा ताण आला होता का MBAची जी एंट्रन्स असते तिचा ताण आला होता? त्याला कॅट म्हणू आपण तात्पुरतं. ती पण एक CET पण असते, तिथे पण कॅट पण म्हणू आपण. कशाचा ताण तुम्हाला जास्त आला होता तुम्ही मला सांगा. आलं लक्षात? LLB एंट्रन्सचा ताण आला होता ना भावना? ओके. येस, बरोबर आहे. ओके. डाउनलोड नाही करतायत बेटा कविता, काहीच डाउनलोड करता येत नाही, पण तुला हवं तेवढ्यांदा बघता येतं तू इंटरनेटला कनेक्टेड असलीस की. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? बरोबर आहे. ओके. बेसिक सांगायचा मुद्दा असा माझा आहे की म्हणजे बघ, चैतन्यने पण सांगितलं की सर JEEचं प्रिपरेशनचं लोड इतकं जास्त होतं की आमचा अगदी लेखनाचा सराव कमी झालेला होता. आणि तरी मी तुला सांगतो की चैतन्यने तरी सुद्धा लेखनासाठी स्वतंत्र काही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला नसणार. चैतन्य म्हणून नाही, कुणी पण. आलं लक्षात? म्हणजे ताण कुठल्या परीक्षेचा येत असतो? ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा ताण येत असतो. कधी पण लक्षात ठेवा, बिकॉज ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला हेवी पाठांतर करावं लागतं. का बरं पाठांतर करावं लागतं? कारण प्रश्नाचं स्वरूपच तसं आहे ना. असा प्रश्न आहे, 4 पर्याय आहेत, तुमचं पाठांतर असेल तर उत्तर येणार आहे, नाहीतर सरळ गेलं. तिथं अंदाज पंचे 10 वर्षे नाहीच ना. लक्षात येते का तुम्हाला? ओके. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, 4 पर्याय असतात. तुम्हाला जर माहिती असेल, पाठ असेल उत्तर, किंवा निदान अंदाज तरी असेल, आलं लक्षात? ओके, तर तुम्ही सोडवू शकता. अन्यथा देर इज नो चान्स ऍट ऑल. राईट? ओके. येस सर, समजलं आम्हाला की बाबा ऑब्जेक्टिव्ह परीक्षा जी आहे, ह्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा ताण जास्त येतो. आता तुमच्या नशिबाने ही परीक्षा या वर्षी क्लोज होतीये, संपतीये. खरा फायदा आता लेखी परीक्षेचा तुम्हाला होणार. का बरं? कारण लेखी परीक्षेचा ताण येत नसतो. ते तुम्हाला ओव्हर द पिरियड ऑटोमॅटिकली लक्षात यायला सुरुवात होईल. लक्षात? लेखी परीक्षेची उत्तरं सोपी असतात. तुम्हाला त्याचं पाठांतर फार करावं लागत नाही. समजून घेतलं की काम होतं. लक्षात? समजून घेतलं की 80% काम झालं. हा, एवढं मात्र नक्की आहे की बाबा तुम्हाला जर 80% काम झालंय, उरलेल्या 20% साठी बेसिक लेवलचं, सोपं लेवलचं पाठांतर करावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, तुम्ही हे चुकून कधीच चालणार नाही की 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. ओके. तुम्ही जर तेवढा पाठ तुम्हाला जर पाठ होत नसेल तर दॅट इज अ प्रॉब्लेम. तेवढ्या बेसिक गोष्टी तरी तुम्हाला पाठ पाहिजे. काही महत्वाचं एखाद दुसरं इसवी सन तुम्हाला पाठ पाहिजे. राईट? ओके. आणि असं नाहीये, नाही सर JEE नीट या परीक्षेची गोष्टच वेगळी आहे. बाबा, मी फक्त एका परीक्षेचं नाव नाही घेतलं. मी दुसरी पण परीक्षा घेतली, मी तिसरी पण घेतली, मी चौथी पण घेतली, मी 5वी पण घेतली. ते सोडून द्या, चला 12वीच्या मुलांची लेवल 1 असेल. मी ग्रॅज्युएट मुलांचं पण उदाहरण दिलंय. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा इज ऑलवेज हार्ड. रिमेंबर दॅट. आलं सर? उत्तम लेखन कौशल्य असलं, बेसिक अंडरस्टँडिंग असली एखाद्या विषयाची, तर तुम्ही खूप छान पद्धतीने तिथे उत्तरं लिहू शकता. तुमचा कोणाचा एखादा ओळखीचा मित्र छान भाषण करतो का रे? ओके. सुमित, जान्हवी, वृषाली, प्रियंका, कल्याणी, सगळ्यांनी सांगा बरं मला. ओके. कल्याणी, तू आत्ता सायन्सचा रिप्लाय देतेस म्हणजे तू लाईव्ह नाहीयेस. लाईव्ह ये. कसं यायचं सर लाईव्ह? ते खालचा जो प्रोग्रेस बार असतो ना खाली, व्हिडिओच्या खाली, त्याला असं एकदम शेवटी आणायचं, किंवा तिथं लाईव्ह नावाचं बटन असतं, त्याच्यावर क्लिक करायचं, ते लाईव्ह आणतं तुम्हाला.
नसते ना बेटा, तेच तर फायदा आहे, तेच तर म्हणतोय मी गोपाल ज्ञानदेव घाईवट. ओके, घाईवट ना, गावत. ओके, येस. निगेटिव्ह मार्किंग नाही, आधी तुमचं ऑब्जेक्टिव्ह जेव्हा होतं तेव्हा निगेटिव्ह मार्किंग होती, आता नाही ना ती. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेऊ शकतो. तुमचा कोणाचा मित्र आहे का? चैतन्य म्हणतो, अमरनाथ म्हणतो, ऋषिकेश म्हणतो, हो सर आमचे निखिल पण म्हणतो, माझा पण मित्र आहे सर. ओके, किंवा मैत्रिणी फॉर दॅट मॅटर, छान भाषणं करते. आपण तिला म्हणूया का की तिच्याकडे, आपण जसं आत्ता शब्द वापरतोय, ओके सर आज पूर्ण क्लास आहे का चालू? हो ना बेटा, पूर्ण क्लास आहे ना सुप्रिया बाळा. ओके, मी पूर्ण बेसिक शिकवणार आहे. आलं लक्षात? हे बघ माझ्याकडे बघ, मी काय काय आणलं तुम्हाला दाखवायला. मी मेन्सचा सिलेबस आणलाय, मग मेन्सच्या सिलेबसचा ब्रेकडाऊन आणलाय, मग मी सगळ्या एनसीआरटीज आणल्यात तुम्हाला दाखवायला. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण देणार आहे, आणि तुमच्या मनामध्ये जर काही भीती वगैरे असेल तर ती पण आपण चर्चा करूया. मी तुम्हाला वास्तविकता दाखवेन, उगाच तुम्हाला म्हणजे खुश करण्यासाठी हे नाही करणार आहे, किंवा तुम्हाला अगदी घाबरून नाही सोडणार आहे, तुम्हाला खरं खरं सांगणार आहे. ओके सर, बेस्ट फ्रेंड माझा व्याख्याता आहे, बरोबर आहे की? खूप सारे मित्र आहेत म्हणजे तुमचे, राईट? ओके, आपण असं म्हणूया का की त्यांच्याकडे स्पीकिंग स्किल आहे सर. जसं आपण आता शब्द वापरतो रायटिंग स्किल, तसं त्यांच्याकडे कुठला स्किल आहे? स्पीकिंग स्किल आहे, बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? मग आता तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही त्या मित्राला एखादा कार्यक्रम असेल ना, तर त्या मित्राला असं साईडला घ्यायचं, अरे आपल्याला ना एक भाषण करायला माणूस कमी पडतोय, तू जरा बोलशील का रे समोर जाऊन काहीतरी? तो म्हणतो ओके बोलतो ना, काय हरकत नाही, मला थोडं बेसिक सांग फक्त काहीतरी. ओके, की कार्यक्रम कशाचा आहे, कोण आलेत पाहुणे, काय विषय आहे, बरोबर आहे की नाही? हे एकदम बेसिक प्रश्न तो विचारतो की बाबा समोर बसलेली मुलं कोण आहेत, किंवा ऑडियन्स काय आहे, बरोबर आहे, आणि मला किती वेळ बोलायचंय, राईट? अरे इतके सिंपल प्रश्न तो विचारतो, आणि तेवढ्या प्रश्नांवरती स्टेजवरती जाऊन तो तुम्ही सांगाल तेवढ्या वेळेचं भाषण देऊन टाळ्या मिळवून परत येतो, बरोबर आहे की नाही? मला सांगा, त्या स्टेजवरती जाऊन बोलण्यासाठी बाकी लोकांना किती प्रिपरेशन करावं लागलं असतं, राईट? आहे की नाही? लक्षात? दर्शनला सांगा कोणीतरी आवाज येतोय म्हणून, लक्षात? ओके, आपल्या मित्रांना हेल्प करायची बेटा, पटकन रिप्लाय द्यायचा, लक्षात? कारण मी तोंडाने बोललो जरी तरी त्याला कळणार आहे का त्याने जर आवाज म्यूट असेल किंवा व्हॉल्यूम कमी असेल तर? नाही बोलणार. तुम्ही पटकन येतोय दर्शन, सांगितलं गीतेशने, छान. गीतेश रिअली जेंटलमन बेटा, यू आर अ रिअल जेंटलमन. एकमेकांना मदत करणे हे धोरण ठेवा, असला अभ्यास होईल ना सर. हरकत नाही, तुमचा मुद्दा समजला आम्हाला की आमच्याकडे जसं माझ्या मित्राकडे स्पीकिंग स्किल आहे, आणि स्पीकिंग स्किल असल्यामुळे छोटे 4 प्रश्न तो विचारतो की कार्यक्रम कशाचा आहे, काय बोलायचंय, किती वेळ बोलायचंय, स्टेजवरती कोण बसले, खाली कोण बसले, मला काय मुद्दे मांडायचे, तेवढ्यावरून तो एकदम दर्जेदार वक्तव्य स्टेजवरती जाऊन देतो, स्पीकिंग स्किल असताना. सेम तुमच्याकडे जेव्हा लेखन कौशल्य म्हणजे रायटिंग स्किल जेव्हा असेल, लक्षात? तुमच्याकडे काय असेल? लेखन कौशल्य म्हणजे रायटिंग स्किल तुमच्याकडे जेव्हा असेल, लक्षात? ओके, येस, आहे की नाही? सो ऑटोमॅटिकली काय होतं, लेखन कौशल्य असलं की तुम्हाला एक बेसिक नॉलेज असलं विषयाचं, म्हणजे तुम्ही समजून घेतलं, आणि एक बेसिक पाठांतर असलं तुम्हाला की तुम्ही छान पद्धतीने उत्तरं जे आहेत ते लिहू शकाल, राईट? आलं लक्षात? ओके, त्याच्यामुळे तुम्हाला परत सांगतोय की तुमची परीक्षा लेखी झाली, हे तुमच्यासाठी प्रचंड फायद्याची गोष्ट आहे. काय रचना असणार आहे सर आमची? जीएस 1, 2, 3, 4 असे 4 पेपर असतील, मग एसेचा पेपर असेल. आलं लक्षात? ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 5 पेपरचं तुम्ही हवं ते मीडियम घेऊ शकता. इंग्लिश घ्यायचं तर इंग्लिश, मराठी घ्यायचं तर मराठी. आलं लक्षात? मग त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शनल निवडायचं आहे. तुम्ही जो काही ऑप्शनल निवडाल त्याच्यातला पेपर 1 आणि पेपर 2. आलं लक्षात? ओके, पेपर 1 आणि पेपर 2 ह्याच्यासाठी परत तुम्हाला चॉईस आहे. तुम्हाला इंग्लिश निवडायचं इंग्लिश निवडा, मराठी निवडायचं मराठी. सो मी ह्याचं सगळ्याचं इंग्लिश निवडलं आणि ह्याचं मराठी निवडलं तर चालतंय का? चालतंय. आलं लक्षात? ह्याचं सगळ्याचं मराठी निवडलं आणि ह्याचं इंग्लिश निवडलं तर चालतंय का? चालतंय. टेन्शन घ्यायचं नाही. ह्याच्या व्यतिरिक्त 2 अजून पेपर आहेत, इंग्लिश आणि मराठी भाषा विषयात. आलं लक्षात? ओके, मी जे तुम्हाला शिकवतोय हे आता, हे जो सिलेबस मी तुम्हाला दाखवणार आहे तो सिलेबस या पेपर 1 मधला म्हणजे जीएस मधल्या पेपर 1 मधला हिस्ट्रीचा आणि आर्ट अँड कल्चरचा सिलेबस आहे. ओके, खरं बघायला गेलं तर आर्ट अँड कल्चरचं स्वतंत्र बेसिक लेक्चर परत एकदा होईल. आलं लक्षात? ओके, हे हिस्ट्रीचं बेसिक लेक्चर आहे, त्याच्यामुळे हिस्ट्रीचा पार्ट जो आहे तो मी तुम्हाला दाखवतोय.
आलं लक्षात? ओके, येस, बरोबर. सरांचं म्हणणं आहे की डिस्क्रिप्टिव्ह झाली ही एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी, बरोबर आहे. पण माझं फक्त तेवढं म्हणणं नाही, अजून एक वाक्य मला ऍड करायचंय. आता सुमितने एकदम परफेक्ट शोधून काढलं की मला काय म्हणायचंय. आलं लक्षात? बिटवीन दी लाईन्स त्यांनी रीड केलं. मी फक्त त्याच्या पुढे एक लाईन ऍड करतो की तुमच्यासाठी 2025 हीच बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. नाही ना सर, मी 26 ला जातो, 26 ला ती अपॉर्च्युनिटी थोडी कमी होते. म्हणजे मी जर समजा आता बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे असं सांगण्यासाठी इथे 4 टिक करत असेल तर 26 ला 2च टिक राहतील. 27 ला जर माझा अटेम्प्ट, तुला भाऊ एकच टिक राहील. आणि 28 पासून ही परीक्षा परत नॉर्मल होऊन जाते. का? कारण ज्या विद्यार्थ्यांनी 25 पासून प्रिपरेशन केलेलं आहे त्याच्यातले काही निवडले जातात, ते पुढे पास ऑन होतात, म्हणजे स्पर्धा वाढते. 26 मध्ये मग ते त्याच्यातले परत काही निवडले जातात, ते परत पुढे पास ऑन होतात आणि स्पर्धा अजून वाढते. म्हणजे ते ऍडव्हान्टेज राहत नाही. आणि 28 पासून तर ऍडव्हान्टेज तेवढं राहणारच नाही. मग ती परत आत्तासारखी होऊन जाईल, परीक्षा नॉर्मल होऊन जाईल. कधी पण सिलेबस जेव्हा बदलतो, पॅटर्न सिलेबस बदलतो तेव्हा एवढी नाही गंमत काही. खरं पॅटर्न जेव्हा बदलतो तेव्हा मज्जा असते. तुमच्या नशिबाने तुमचं पॅटर्न चेंज होतंय. आणि पॅटर्न चेंज होत असताना सगळ्यांना माहिती असतं फ्रेश स्टुडंटला ऍडव्हान्टेज असतो, कधी पण ऍडव्हान्टेज असतो. म्हणून तुम्ही बघा 2023 मध्ये आंदोलन झालं, जुन्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, आम्हाला नाही बदलायचा पॅटर्न म्हणून. आंदोलन कोणी केलं? जुन्या विद्यार्थ्यांनी. नव्यांनी नाही केलं आंदोलन, कारण नव्यांना माहिती होतं हे ऍडव्हान्टेज आहे आपल्यासाठी. आलं लक्षात? ओके, येस सर. मी क्लास जेव्हा घेतला तेव्हा मला ऑप्शनल सब्जेक्ट नाही मिळाला विकत, मग आता मिळेल. घेत असताना बेटा तशी बॅच घ्यावी लागते ना. 3 टाईपच्या गोष्टी आहेत तिथे, अँथ्रो प्लस सर्व सक्षम, किंवा फक्त सर्व सक्षम, किंवा फक्त अँथ्रो, असं आहे. आलं लक्षात? मग तू आता हे घेतलंस, तू हे घ्यायला पाहिजे तर काही फरक पडत नाही. आलं लक्षात? ओके, आता घे. आलं लक्षात? आता घे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, यस सर. आलं लक्षात आमच्या कि आने वाला साल हमारे लिए गोल्डन अपॉर्चुनिटी लेकर के आ रहा है. ओके, त्या वर्षामध्ये आम्हाला चांगला अभ्यास करून निघायचंय बाहेर. ओके, एवढी जोरदार अपॉर्च्युनिटी परत आहे की नाही? हरकत नाही ना बेटा सुमित, आता घेऊन टाक, फरक नाही पडणार आहे. नीट लक्षात घे की सर्व सक्षम प्लस अँथ्रो ह्याची स्वतंत्रपणे जेवढी फीस आहे तेवढीच फीस ह्याची पण आहे. ह्याचं नाही की एकत्र घेतलं तर डिस्काउंट आहे वगैरे. आलं लक्षात? ऑलरेडी एवढी फीस कमी आहे बेटा आपली, त्याच्यात काय डिस्काउंट होणार अजून? आलं, सुपर डिस्काउंट देऊन चाललंय तुम्हाला. आलं लक्षात? त्याच्यामुळे काही ताण घेऊ नको, आता घेऊन टाक. तुझे काही पैसे वाया नाही जाणार आहे, किंवा असं पण नाही होणार आहे की सर मला आधी तसं ऑप्शन नव्हता. आलं लक्षात? आता जर तू सर्व सक्षम आणि अँथ्रोची टोटल फीस जेवढी आहे ती बघितली तर ती A+B एवढीच आहे. आलं लक्षात? ओके, काही त्याच्यामध्ये हे नाहीये, काळजी नका करू. कोणी घेतलं नसेल तर आता घेऊन टाका. आलं लक्षात? ओके, येस. सो सर, मुद्दा समजला आम्हाला. सुमितने जे नोटीस करून दिलं की मला जे सांगायचं ते, त्याच्यात तुम्ही वाक्य पण ऍड केला की 25 इज गोइंग टू बी द बेस्ट अटेम्प्ट. आलं लक्षात? ओके, येस सर. पॅटर्न क्रॅक होऊन जातो टाइम नुसार. बरोबर सुमित, एक्झॅक्ट. सुमित कदम, आवडलं गाड्या आपल्याला तुझं. तू, मला असं वाटतं की थोडा वेळ झाला तू अभ्यास पण करतोय आणि तुझे चांगले मित्र पण आहेत. आलं लक्षात? ओके, बेस्ट इयर 2025 आहे अटेम्प्ट साठी. यू आर एक्झॅक्टली देअर. आलं ना? आपल्याकडे 2-3 सुमित आहेत बरं का. सुमित कदम, सुमित वानखेडे. खेडे म्हणायचं का खाडे म्हणायचं? वानखाडे. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? हो बेटा, जॉग्राफी ऑप्शनल पण आहे आपल्याकडे. युपीएससी एस्पिरंट्स जे मराठीतून प्रिपेअर करत असतील त्यांच्यासाठी पण चालणार आहे बेटा हे लेक्चर्स. जयेश, आलं लक्षात? ओके, येऊया आता आपण पुढे. मला जे सांगायचं ते तुम्हाला कळालंय. आलं, मी काय शिकवणार आहे तुम्हाला आत्ताच्या लेक्चरमध्ये राईट नाव. बेसिक लेक्चर कशाचं चाललंय तर हे 4 GS, एसे, ऑप्शनल, इंग्लिश भाषा, मराठी भाषा, ह्याच्यातला जो पहिला GS आहे त्याच्यामध्ये जे हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीच्या बद्दल मी तुम्हाला आता सिलेबस सांगणार आहे. कशाचा सिलेबस सांगतायत की बाबा मेन्सचा सिलेबस सांगतायत. खडे म्हणायचं. ओके बेटा सुमित, आलं लक्षात? ओके, येस सर. मग सांगा ना सर, सिलेबस सांगा आम्हाला. ओके, तुम्ही फक्त मला सांगा दिसते का तुम्हाला? फक्त दिसायला पाहिजे, कारण मी ब्राईटनेस चांगलाच कमी केलेला आहे, अजून पण कमी करू शकतो, तुम्ही म्हणाल तर करतो. ओके सर, फक्त इंग्लिशमध्येच सांगताय गाड्या तुम्ही? नाही, नंतर होईल कदाचित लेक्चरमध्ये शिकवत असताना. आय एम मोर कम्फर्टेबल इन इंग्लिश. ओके, येस, बट
कॉन्शियसली मी एफर्ट घेतो की मराठीमधून सांगायचं. बट इफ वी हॅव अदर स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग इन इंग्लिश, डू लेट मी नो. आय एम मोर देन कम्फर्टेबल अँड आय एम मोर देन हॅपी टू एक्सप्लेन एव्हरीथिंग टू यू इन इंग्लिश. ओके, व्हॉट वी विल डू इज आपण मराठीतून एक्सप्लेन करूया, कारण आपल्या सगळ्यांची मातृभाषा मराठी आहे, सगळ्यांना मराठी छान समजेल आणि जे महत्वाचे कीवर्ड्स असतील ते मी तुम्हाला इंग्लिशमध्ये देईन. आलं लक्षात. बट ऍट सम पॉइंट ऑफ टाइम यू विल ऑल्सो वॉन्ट टू हिअर द एक्सप्लेनेशन इन इंग्लिश and I would be more than happy to explain everything to you in English. Okay? Yes, इथे इंग्लिश आहे, लगेच पुढच्या पानावरती मराठी टाकलंय, काळजी करू नका. ओके, येस सर. बघा, आम्हाला सिलेबस दाखवा. हा आर्ट अँड कल्चरचा सिलेबस आहे. पहिल्या 2 ओळी नीट बघा माझ्याकडे. इंडियन कल्चर विल कव्हर द सॅलियंट ऍस्पेक्ट्स ऑफ आर्ट फॉर्म्स. सगळ्या कला आल्या, 2 शब्द लिहिले, आर्ट फॉर्म्स. अरे देवा, ह्याच्यात सगळं आलं ना, चित्रकला, मूर्तिकला, वास्तुकला, ओके, अजून कुठल्या कला असतील त्या सगळ्या कला, राईट. ओके, देन लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. अगदी पोस्ट इंडिपेंडेंट इंडियावरती पण प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. ओके, येस सर. अँड देन देअर इज अ भक्ती मुवमेंट अँड इट्स फिलॉसॉफी विथ स्पेशल रेफरन्स टू सेंट मुवमेंट इन महाराष्ट्र. आलं लक्षात. ओके सर, मराठीतून सांगा. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची सर्व रूप. भरपूर कला असतात बेटा, मी सगळ्या कला शिकवेन, काळजी करायचं नाही. आलं लक्षात. ओके, येस. उजमा शेख सेज, सर आय एम फ्रॉम उर्दू मीडियम अँड प्रिपेरिंग फ्रॉम इंग्लिश मीडियम, प्लीज मेन्शन दिस. डेफिनेटली बेटा उजमा. Okay, don't worry. I will explain everything in English as well. But what my primary explanation would be in Marathi. You will have to remind me, sir, please, this part, explain this part in English. Okay, I would be more than happy for that, Uzma. Okay, yes. और वैसे भी मतलब मुझे लगता है कि आपने सवाल पूछा था एक बार YouTube लाइव पे, तब भी आपको मैंने जवाब दिया था कि आप टेंशन ना लो, कोई बात नहीं है. ओके, यस. बॉम्बे में आता था मैं, हज कमेटी में बच्चों को सिखाता था, वहां पे काफी बच्चे उर्दू में प्रिपेयर करते थे. वो यूपीएससी के थे, वो बात अलग है. ओके, लेकिन कुछ डाउट रहेगा तो आप पूछ लीजिएगा. ओके सर. ज्योत्सना सर, जे इंग्लिश मधून करत आहे त्यांना मराठी समजेल, बट मराठीवाल्यांना इंग्लिश हार्ड जाऊ शकतं. म्हणूनच बेटा मी सगळं मराठीत एक्सप्लेन करेल. आणि इंग्लिशवाले जे विद्यार्थी आहेत, आणि इंग्लिशवाले विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात खूप कोऑपरेटिव्ह असतात, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. ओके, रादर बऱ्याच वेळा असं पण होतं की मी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करून जातो, मोमेंटम मध्ये असतो, एक्सप्लेन करत असतो, तर चॅटमध्ये कुणीतरी एक्सप्लेन करून सांगतं की अरे सरांनी आता जे वाक्य सांगितलं त्याचं भाषांतर हे आहे. सांगेल तुम्हाला मित्र, तुम्ही बघा, यू विल बी प्राऊड ऑफ युअर फ्रेंड्स. आलं लक्षात. ओके, येस. आहे की नाही, कळते ना बेटा, हरकत नाही. मग उजमा, काहीच हरकत नाही, मग तर काहीच ताणच नाहीये. मग आलं लक्षात. ओके, या सर, मराठीतून दाखवा. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूप, सगळ्याच कला बघावं लागणार, कारण सिलेबस तसा लिहिलाय. आलं लक्षात. ओके, येस. साहित्य, स्थापत्य कला ह्याच्या ठळक पैलूंचा ह्याच्यामध्ये काय असेल, समावेश राहील. आलं लक्षात. ओके, मग महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भामध्ये भक्ती चळवळ आणि त्यांचं तत्वज्ञान, हा वाला पार्ट जो आहे, हा वाला पार्ट सुद्धा तुमच्या सिलेबसला आहे. मग त्याच्यानंतर मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये काय काय आहे, फ्रॉम द मिडल ऑफ द 18th सेंचुरी, म्हणजे 1757 जे मी लिहिलं ना, मिडल ऑफ द 18th सेंचुरी. 18वं शतक म्हणजे कधीपासून कधीपर्यंत असतो सर, 18वं शतक म्हणजे 1701 ते 1800, ह्याला 18वं शतक म्हणतात. जसं आता 21वं शतक चालू आहे, म्हणजे 2001 ते 2100, हे 21वं शतक आहे. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग आहे सगळा. ओके, सो 1701 ते 1800, 2001 ते 2100, हे 21वं शतक. जे शेवटचं वर्ष असतं ना, त्याच्यावरून शतकाचा नंबर. 18व्या शतकाचा मध्यभाग म्हणजे कधी, रफली 1750. मी तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन प्रिसाईज वर्ष सांगतो आहे. आलं लक्षात. ओके, कोणतं वर्ष सांगताय सर तुम्ही आम्हाला प्रिसाईज? 1757. का बरं? कारण तेव्हा प्लासी नावाची एक मोठी लढाई झाली होती. ब्रिटिश भारतात तेव्हा पाय रोवून उभे राहिले होते. आलं लक्षात. मग मी सांगेन तुम्हाला, काळजी करू नका. सो 18व्या शतकाच्या मध्यापासून ते आजपर्यंत, अंटिल द प्रेझेंट. आलं लक्षात. ओके, म्हणजे मॉडर्न इंडिया आणि पोस्ट इंडिपेंडंट इंडियावरती यांचा जास्त भर आहे. आलं लक्षात. ओके, सिग्निफिकंट इव्हेंट त्याच्यामधल्या बघायच्यात, पर्सनॅलिटीज बघायच्यात, इश्यूज बघायच्यात, सगळंच बघायचंय.
मग स्वातंत्र्य चळवळीला स्वतंत्रपणे त्यांनी मेन्शन केले द फ्रीडम स्ट्रगल म्हणून. फ्रीडम स्ट्रगल मधला कुठला कुठला पार्ट, इट्स व्हेरियस स्टेजेस, स्वातंत्र्य चळवळीचे वेगवेगळे टप्पे, मवाळांचा टप्पा, जहालांचा टप्पा, गांधींचा टप्पा, लोकमान्य टिळकांचा टप्पा आधी आला होता, टिळकांचा टप्पा, गांधींचा टप्पा, असं सगळे टप्प्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला स्वातंत्र्य चळवळ बघायचे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटर्स कोण कोण होते, कॉन्ट्रीब्युशन त्यांचे काय काय होते, हा सगळा पार्ट जो आहे तो बघायचा. मराठीत सांगा सर हे सगळं. ओके, आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना सगळंच बघायचं. आलं लक्षात. ओके, महत्वपूर्ण व्यक्ती बघायच्या, त्यांच्या समस्या बघायच्या, स्वातंत्र्य लढ्यातील वेगवेगळे टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती व त्यांचा स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, हे सगळा पार्ट जो आहे तो आपण बघणार. आलं लक्षात. ओके, स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना जी आहे, ही पुनर्रचना सुद्धा तुम्हाला येणार. आलं लक्षात. आहे ना बेटा सिलेबस, प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये ऋषिकेश. एन्शंट आणि मेडिवल जे आहे हे प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये, मेन्सच्या सिलेबसमध्ये थोडंसं आर्ट अँड कल्चरच्या स्वरूपामध्ये ते जास्त आहे. आलं लक्षात. ओके, आर्ट अँड कल्चरच्या स्वरूपात जास्त आहे. बाकी प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये एन्शंट आणि मेडिवल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्यातले बरेच मुलं हे एमपीएससी प्लस युपीएससी करणारे असतील. आलं लक्षात. ओके, येस, एकच सेकंद थांबा हा पोरं. ओके, येस, एक काम करा बरं, मला सांगा तुमच्यापैकी किती मुलं फक्त एमपीएससी देणार आहे, त्यांनी फक्त एम लिहायचं. मी जे सांगतो ते आधी सगळे पर्याय बघा. आलं लक्षात. ओके, येस, एमपीएससी लिहिणारे फक्त एम लिहायचं. जे एमपीएससी आणि युपीएससी दोन्ही देणार आहेत त्यांनी एम कॉमा यू असं लिहायचं. जे एमपीएससी युपीएससी आणि अन्य परीक्षा सुद्धा देणार आहेत त्यांनी एम यू अँड अदर्स ओ असं लिहायचं. आणि जे फक्त युपीएससी देणार आहेत त्यांनी यू लिहायचं. आलं लक्षात. जरा लिहा बरं, मला कळू द्या. ओके, तुमच्यापैकी बरेच मुलं एमपीएससी आणि युपीएससी देणारे असतील असं मला वाटतं, कारण आता सिलेबस पण सेम आहे, पॅटर्न पण सेम आहे. आलं लक्षात. ओके, येस, उलट इथे बरेच मुलं फक्त एमपीएससी वाले दिसतात. ओके, जयेश म्हणतो एमपीएससी युपीएससी ऑदर्स पण देणार आहे मी, आफ्ताब पण म्हणतो. ओके, येस, काही लोक एम आणि ओ वाले आहेत, यू नाही. ओके, चालेल, काही हरकत नाही, मी तो पर्याय द्यायचा विसरलो. आलं लक्षात. ओके, येस, प्युअर यू वाला कोणीच नाहीये का? प्युअर यू, फक्त यू साठी आलोय सर मी, मराठीतून प्रिपेअर करायचं म्हणून ही बॅच घेतली. त्या मुलांसाठी पण ही बॅच फायद्याची आहे बरं का, जे फक्त युपीएससी देणार आहेत त्यांच्यासाठी पण आहे ही फायद्याची बॅच. ओके, चलो, 99% मुलं, 99 100% मुलं एमपीएससी देणार आहेत. जवळपास 50%पेक्षा जास्त मुलं जे आहेत हे युपीएससी पण देणार आहेत आणि जवळपास 50%पेक्षा जास्त मुलं हे अदर एक्झाम पण देणार. मग कुणी कंबाईन देणार असेल, कुणी एसएससी देणार असेल, कुणी अजून. आलं लक्षात. ओके, येस, आणि रेकॉर्डेड मिळेल बेटा, रेकॉर्डेड मिळेल तुम्हाला. ज्यांना लाईव्ह नाही बघता येणार त्यांना रेकॉर्डेड क्लास मिळेल, काळजी करू नका. आलं लक्षात. इव्हन लाईव्ह बघितल्यानंतर पण रेकॉर्डेड परत बघायची इच्छा झाली, सरांनी भारीवाला जोक मारला होता, परत बघू सरांचा जोक, बघू शकता, काही काळजी नाही. माझ्या लेक्चरमध्ये मला नाही सुचत जोक तेवढे, पण बाकी मज्जा भरपूर येईल माझ्या लेक्चरमध्ये. आलं लक्षात. ओके, येस सर, हरकत नाही. मग आता जे मी तुम्हाला शिकवतोय, एमपीएससीची तयारी करणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी मॉडर्न इंडियाचं वेटेज जास्त आहे, म्हणून मी मॉडर्नचा एम मोठा काढतो. ओके, मग पोस्ट इंडिपेंडंट इंडियाचं वेटेज आहे, मग एन्शियंट आणि मेडिवलचं वेटेज आहे. म्हणजे अगदी झिरो वेटेज तर इथंही नाहीये. जे युपीएससीची तयारी करणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी मॉडर्न इंडिया, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया, मेडिवल इंडिया आणि एन्शियंट इंडिया सगळ्यांचं वेटेज रफली समान आहे. आलं लक्षात. ओके, फक्त फरक एवढाच आहे, इथं मॉडर्नचं वेटेज जास्त आहे, बाकीच्या ह्याच्यामध्ये सगळीकडे समान वेटेज आहे. आलं लक्षात. सो अगदी एन्शियंट आणि मेडिवल मेन्सला नसेल तरी असं त्याला अभ्यास नाही केला असं चालणार नाही, कारण या इथं तुमचं मेन्शन्ड आहे की आर्ट अँड कल्चर मध्ये तुम्हाला एन्शियंट आणि मेडिवल करावं लागणार आहे.
आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना हा पण तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. पोस्ट इंडिपेंडन्स कन्सोलिडेशन म्हणजे आपल्या भारतामध्ये जे जम्मू काश्मीरला भारतात आणण्यासाठी प्रयत्न झाले, मग त्याच्यानंतर भोपाळचा नवाब, जोधपूरचा नवाब नव्हते, जोधपूरचे महाराजा होते, जोधपूरचे राजा. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर त्रावणकोरचे राजा, ओके, हैदराबादचा निजाम, मग पोर्तुगीज, ह्यांच्या ताब्यामधून भारताची जमीन मुक्त करायची आणि लोकांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचं, ह्याच्यासाठी जे प्रयत्न झाले त्याला म्हणतात पोस्ट इंडिपेंडन्स कन्सोलिडेशन. मराठीत म्हणतात त्याला स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण. कोणाचं एकत्रीकरण? भारताच्या लोकांचं एकत्रीकरण. ते तुमच्या सिलेबसला आहे, अगदी एक एक बघणार आहेत. आलं लक्षात? ओके, येस, बरोबर. जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध, देशाच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसं की साम्यवाद म्हणा, भांडवलशाही म्हणा, समाजवाद म्हणा, हे त्याची सगळी रूपं म्हणा, हे सगळं आपण जगाच्या इतिहासात सुद्धा अभ्यासणार. इंग्लिशमध्ये पण बघून घ्या, जगाचा इतिहास तुमच्या मेन्सच्या सिलेबसला आहे. आलं लक्षात? ओके, हो बेटा, घ्यावाच लागतो. आरती म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टचा क्लास घ्यावाच लागतो असा प्रश्न असेल तर नाही, क्लास घ्यावाच लागतो असं काही नाहीये. घेतला तर अभ्यास सोपा होतो, बस एवढाच आहे. आलं लक्षात? ओके, म्हणजे स्वतः काहीच माहित नसताना एखादी स्वीट डिश बनवून बघायचा प्रयत्न करणे आणि युट्यूबवरती एखादा रेसिपी बघून स्वीट डिश बनवायचा प्रयत्न करणे, काय सोपं असणार आहे? रेसिपी बघून स्वयंपाक करणं सोपं असणार आहे ना. बस एखादा क्लास, एखादा टीचर, एखादा मेंटॉर फक्त युट्यूबवरची रेसिपी सांगत असतो, स्वयंपाक शेवटी तुम्हालाच करायचा आहे. हा, एक्सपेरिमेंट करावे लागणार नाहीत फक्त. आलं लक्षात? ओके, ऋतिकांनी प्रश्न काय विचारला होता वृषाली? ओके, सो आरतीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी की ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावाच लागतो का? तर येस, सब्जेक्ट तर निवडावाच लागणार आहे कारण परीक्षा असते त्याची. सब्जेक्टचा क्लास घ्यावाच लागतो का? तर ते कंपल्सरी नाही. आलं लक्षात? ओके, येस सर, पॉलिटीच्या ऑप्शनल साठी क्लास अवेलेबल आहे का? पहिली गोष्ट तर पॉलिटी नावाचा ऑप्शनल नसतो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स नावाचा ऑप्शनल असतो. फरक काय आहे? पॉलिटी म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास, कलम क्रमांक 13 मध्ये काय आहे, कलम क्रमांक 14 मध्ये काय आहे, 15 मध्ये काय आहे, फंडामेंटल राईट्सचे कलम सांगतोय. आलं लक्षात? असे संविधानातले कलम म्हणजे पॉलिटी. पण तेच सॉक्रेटिस काय म्हणाला, डेमोक्रेसी म्हणजे काय, टॉलेमी डेमोक्रेसी म्हणजे काय म्हणाला, किंवा असं त्याला म्हणतात पॉलिटिकल सायन्स. तुम्हाला पॉलिटिकल सायन्स नावाचा ऑप्शनल आहे, पॉलिटी नावाचा ऑप्शनल नसतो बेटा. आला फरक आहे दोन्हीमध्ये, राज्यशास्त्र आणि काय म्हणतात राज्यघटना, फरक आहे. बरोबर आहे सर. ऑप्शनल हिस्ट्री ठेवला तर टाइम वाचेल का? ओके, म्हणजे मला असं म्हणायचंय बघा, तुम्हाला सगळ्यात छोटे ऑप्शनल कोणते कोणते आहेत हे माहितीये का? स्मॉलेस्ट ऑप्शनल. ओके, त्याच्यामध्ये येतं अँथ्रोपॉलॉजी, त्याच्यानंतर येतं फिलॉसॉफी, त्याच्यानंतर येतं सायकोलॉजी आणि त्याच्यानंतर येतं सोशलॉजी. हे 4 ऑप्शनल सगळ्यात छोटे ऑप्शनल म्हणून येतात. ओके, मीडियम लेवलचे ऑप्शनल कोणते कोणते आहेत? मीडियम लेवलच्या ऑप्शनल मध्ये येतं हिस्ट्री, जिओग्राफी येतं, त्याच्यानंतर हिस्ट्री जिओग्राफीच्या सोबत इव्हन माझं म्हणणं असेल की थोडंसं PSIR पण येतं. मीडियम सर्व लिटरेचर, आपल्या MPSC ला मराठी लिटरेचर आहे ते पण मीडियम लेवलच्या ऑप्शनल मध्ये येतं. आलं लक्षात? ओके, सो असे काही ऑप्शनल्स आहेत जे मीडियम लेवलचे ऑप्शनल आहेत. आणि जे काय म्हणतात त्याला अगदी लॉंग ऑप्शनल कोणते कोणते, तर लॉ नावाचा ऑप्शनल आहे. ओके, भरपूर मोठा आहे. ओके, त्याच्यानंतर असे बरेच मोठे मोठे ऑप्शनल भरपूर आहेत. मोठे म्हणायच्या ऐवजी त्यांचा अभ्यासावरती लोड भरपूर येतो. आलं लक्षात? त्याच्यामध्ये लॉ येईल. ऍग्रिकल्चर ऑप्शनल, ज्यांचं ऍग्रीमध्ये BSc MSc झालं त्यांच्यासाठी तो स्मॉल ऑप्शनल आहे, पण ज्यांचं नाही झालं त्यांच्यासाठी मोठा आहे. बॉटनी, झुलॉजी. ओके, मेडिकल सायन्स नावाचा ऑप्शनल असतो, जम्बो ऑप्शनल आहे हा. आलं, जिओग्राफी इथं येईल, हिस्ट्रीच्या सोबत येईल. आलं लक्षात? आहे सिलेबस भरपूर मोठा, पण त्याचा लोड तेवढा येत नाही कारण त्याचा अभ्यास कराल तर GSचा अभ्यास आपोआप होतो. आलं लक्षात? ओके, येस, म्हणून त्याचं हे येत नाही. सर हरकत नाहीये. सो हिस्ट्री ऑप्शनल घेतल्यानंतर वेळ वाचेल का? तर मला असं म्हणायचं की मी जेव्हा लेक्चर घेतो तेव्हा मुद्दाम असेच लेक्चर घेत असतो की लेक्चरमध्येच विद्यार्थ्यांचा काय आहे अभ्यास होऊन जायला पाहिजे. छोटीशी बेसिक रिव्हिजन केली की त्यांचा अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे. सो हिस्ट्रीमध्ये माझे लेक्चर बघितल्यानंतर तुमचा वेळ वाचेल का? तर येस. ओके, बाकी ऑप्शनल तर प्रत्येकाची चॉईस असते बेटा, वेळ वाचवायचं हे पण प्रत्येकाची चॉईस असते. सर आपला व्हॉट्सअप ग्रुप बनेल का? अधिकृतरित्या नाही, तुम्ही बनवलं तर मलाही ऍड करा.
आलं लक्षात? माझा नंबर इंटरनेटवरून शोधा आणि मला ऍड करा. सर प्रिलिमिनरी साठी स्टुडंट विच सब्जेक्ट आय चूज फॉर ऑप्शनल. प्रिलिम्ससाठी ऑप्शनलच नसतं बेटा. अच्छा, प्रिलिमिनरी साठी मेन्स सारखा डिटेल सिलेबस मिळेल का? नाही ना बेटा, तसा सिलेबस नाही. मी ब्रेकडाऊन करून देऊ शकतो प्रीती. ओके, प्रणाली, ज्यांना असं वाटतं सर काय मुलांचे डाऊटच वाचायला लागले, लेक्चरच त्याच आहे. ओके, कारण टीचर पहिल्यांदा जेव्हा भेटतो तेव्हा खूप काहीतरी विचारावं वाटतं, मग तुम्ही विचारून मोकळं करावं, म्हणूनच बेसिक लेक्चर आहे बेटा. सो बिनधास्त विचारा, काळजी करू नका. ओके, येस, मी पुढचं सांगेन, त्याच्या आधी प्रणाली आणि मग सुमितचं डाऊट बघूया. सर, आय एम ऍग्रिकल्चर स्टुडंट, विच सब्जेक्ट शुड आय चूज फॉर ऑप्शनल. मला म्हणजे तू सांगू शकशील का की तुला ऍग्रिकल्चरचं ग्रॅज्युएशन आवडलंय का? आलं लक्षात? ओके, मला व्यक्तिशः वाटतं की ऍग्रिकल्चर स्टुडंट जे आहेत ना ते ऍग्रिकल्चरमध्ये हुशार असतात. माझ्याकडे एक 3-4 विद्यार्थी ऍग्रिकल्चरचे होते, कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातले होते, खूप हुशार मुलं होते. आलं लक्षात? ओके, माझा आणि त्यांचा आता तेवढा संपर्क राहिला नाही. आलं लक्षात? ओके, ही काय म्हणतात त्याला, गेलं वर्ष पहिलं असं वर्ष आहे ज्याच्यामध्ये खरंच काय सांगू तुम्हाला, वेगवेगळे अनुभव आले मला. आलं लक्षात? ओके, पण त्यांचा संपर्क, देवर रिअली ग्रेट स्टुडंट्स. आलं लक्षात? ऍग्रिकल्चरच्या मुलांनी ऍग्रिकल्चर या ऑप्शनलचा विचार करायला बिलकुल हरकत नाही. अदरवाईज काय, कोणालाही काही ऑप्शनल घ्यायची परवानगी तर आहेच, आहे की नाही? ऍग्रिकल्चरच्या मुलांना बायोचा बॅकग्राऊंड आहे, बरोबर आहे, मग त्या बायोच्या पद्धतीने तुम्हाला कुठलंच लॉजिकल ऑप्शनल पण जड नाही जाणार आहे. यू कॅन कन्सिडर जिओग्राफी, यू कॅन कन्सिडर अँथ्रोपॉलॉजी, यू कॅन कन्सिडर एनी ऑप्शनल. आलं लक्षात? सर, सायकोलॉजी घेतलं तर कठीण जाईल की हार्ड? ओके, मला जेवढं माहितीये कठीण आणि हार्ड हे दोन्ही शब्द एकमेकांचे भाषांतर आहेत. ओके, सायकोलॉजी घेतलं तर सोपं जाईल असं मला वाटतं. आलं लक्षात? ओके, कठीण पण नाही जाणार आणि हार्ड पण नाही जाणार. प्रणाली दराडे, ओके, येस. सर, इंग्लिश मीडियम घेऊ की मराठी मीडियम? आय एम कन्फ्युज. आता नकोच ठरवू मग. ओके, आधुनिक भारतासाठी YCMOU पुढे टाकलंय. चैतन्याची लास्ट कमेंट, मग मी इकडे जाणार आणि परत येणार. मग सर, माझा ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी, त्याचे सध्या NCERT वाचत आहे, क्लास चालू होईल पर्यंत. ओके, पुरेसे. पण मला जेवढं माहितीये अँथ्रोपॉलॉजीचे NCERT नाही आहेत बेटा. ओके, इतिहास वाच तू, जुनावाला इतिहास एकदम. आलं लक्षात? ओके, आणि नंतर मी काही बेसिक पुस्तकं सांगेन, ती बेसिक पुस्तकं वाचायची आपल्याला. आलं लक्षात? ओके, BA LLB, कॅन आय टेक लॉ ॲज ऑप्शनल? यू शुड टेक लॉ ॲज ऑप्शनल, दॅट्स माय ओपिनियन प्रीती बेटा. आलं लक्षात? ओके, येस. निखिल, परत पोस्ट कर बाळा तुझा क्वेश्चन, त्या सगळ्यांच्या प्रश्नांमध्ये वरती निघून गेला तुझा प्रश्न. आलं लक्षात? ओके, कॉमर्स स्टुडंटला कोणता ऑप्शनल घ्यायला पाहिजे? सोशिओलॉजी छान आहे कॉमर्स स्टुडंटसाठी, हिस्ट्री छान आहे, जिओग्राफी छान आहे. ओके, अजून काय घेता येईल? PSIR ऑप्शनल छान आहे. ओके, माझा एक विद्यार्थी आहे, छान आहे त्याचा, कॉमर्समध्ये मस्त ऑडिट बिडिट भारी करतो, अकाउंटिंग भारी आहे, त्यांनी मराठी लिटरेचर ऑप्शनल घेतलेलं आहे. UPSCचा आहे बरं का हा विद्यार्थी. ओके, प्रत्येकाची आपापली चॉईस आहे बा, असं काही नाहीये. तुमच्या बॅकग्राऊंड वरून ते नाही ठरणार आहे, तुमच्या इंटरेस्ट वरून ठरणार आहे ते. डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा ऑप्शनल नसतो बेटा रिद्धी. आलं लक्षात? ओके, येस. केरळ स्टेटचे पुस्तक, हा मग बरोबर वाचतोय बेटा चैतन्य, मग बरोबर वाचतोय. 2 पुस्तकं आहेत ती वाच. आलं लक्षात? ओके, येस. चलो सर, कम बॅक टू द डिस्कशन. सर, सिलेबस तुम्ही आम्हाला दाखवत होते, वर्ल्ड हिस्ट्री पण सिलेबसला आहे असं तुम्ही आम्हाला दाखवत होते. ह्याच्यामध्ये काय काय? 18th सेंचुरी, सच इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, वर्ल्ड वॉर, withdrawal of national boundaries, colonization, decolonization, political philosophies like communism, capitalism, socialism and their forms and effects on the society. हा सगळा पार्ट आपल्या इतिहासाच्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसला आहे. आलं लक्षात? ओके, येस. मस्तर, या मुख्य परीक्षेच्या सिलेबसचं जसं प्रीचं ब्रेकडाऊन केलं तसं ह्याचं ब्रेकडाऊन करून दाखवतं का आम्हाला? घ्या मुख्य परीक्षेचं ब्रेकडाऊन. हे दिसतंय स्पष्ट? थोडंसं इथे वरती ब्लॅक करायचं राहिलं का? ओके, करतो. आलं लक्षात? हे आर्ट अँड कल्चर आहे, आर्ट अँड कल्चर ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मॉडर्न इंडिया. ओके, त्याच्यानंतर फ्रीडम स्ट्रगल, त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडंट इंडिया आणि त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री. असे तुकडे केलेत मी मेन्सच्या सिलेबसचे. ओके, प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये तुम्ही बघितलं असेल तिथे मी तुम्हाला एन्शंट आणि मेडिवल लिहिलेलं दिसलं असेल, इथे नाहीये एन्शंट आणि मेडिवल लिहिलेलं. आलं लक्षात? ओके, नीट जर तुम्ही बघितलं तर आर्ट अँड कल्चरचे फॉर्म्स, लिटरेचर, आर्किटेक्चर हे तुमचं सिलेबसचा मुख्य भाग आहे. आणि सिलेबसमध्येच भक्ती आणि सुफी चळवळ भारताची आणि महाराष्ट्रातील संत चळवळ ह्याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. आलं लक्षात?
प्रेरणा बेटा तुझं हे काय आहे, बीएससी काय आहे त्याच्यावर मॅटर करतं. म्हणजे तुझं जनरल बीएससी आहे, पीसीबी आहे, पीसीएम आहे, प्युअर फिजिक्स मध्ये बीएससी केलंय, प्युअर केमिस्ट्री मध्ये बीएससी केलंय, फिजिक्स ऑनर्स आहे, केमिस्ट्री ऑनर्स काय आहे ते सांगावं लागेल. त्याच्याशिवाय कसं कळेल. बीएससी इज व्हेरी वास्ट ग्रॅज्युएशन. आलं लक्षात. ओके येस. आर्ट्सचे मुलं खूप व्हर्सटाईल असतात बेटा अमृता. माझं वैयक्तिक मत आहे की आर्ट्सचे मुलं आर्ट्सचे काय कोणी पण हवा तो ऑप्शनल घेऊ शकतो. लक्षात. तो खूपच सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे जनरल आन्सर नाहीये त्याचं की सर आम्हाला सामूहिकरित्या काहीतरी उत्तर द्या, आम्ही सगळे आर्ट्सवाले. ओके तसं नाही. मला व्यक्तिशः तुमच्याशी प्रत्येकाशी बोलावं लागेल, तुमचे 10वीचे मार्क विचारावे लागतील, तुमचा आवडीचा सब्जेक्ट, नावडीचा सब्जेक्ट, तुमची उत्तर लेखनाची शैली, असं सगळं बघावं लागेल. आलं लक्षात. ओके येस. तुमचा ऑप्शनल ठरवण्यासाठी तुम्ही उत्तर लिहिता कसे, वाचता कसे, तुमची बैठक किती आहे, तुम्हाला कुठल्या विषयात जास्त इंटरेस्ट, हे सगळं बघावं लागत असतं. आलं लक्षात. सर आय एम मेडिकल स्टुडंट, देन विच ऑप्शनल शुड आय चूज. यू आर अ मेडिकल स्टुडंट ऑफ MBBS, BHMS, BAMS, that is also going to matter. If you are a MBBS student and if you are going to practice while preparing, okay, then really medical science optional is really good for you. Okay, yes. आहे की नाही. प्रेरणा म्हणते सर माझं CBZ मध्ये झालंय, बॉटनी झुलॉजी दोन्ही ऑप्शनल आहेत. 1-2 सेकंद आपण माझ्याकडे लक्ष द्या आता. ओके ऑप्शनल या विषयाचं मी एकही उत्तर आत्ता नाही देणार. आलं लक्षात. वेळ शिल्लक राहिला तर देईन. रिझन इज असं नाही व्हायला पाहिजे की मी तुम्हाला इतिहासाचं बेसिक सांगायला आलो आणि ऑप्शनलचीच उत्तरं देत बसलो. इतिहासाबद्दल काही प्रश्न असेल, GS मधल्या इतिहासाबद्दल तर विचारा. आलं लक्षात. ओके मग मी तुमची बाकी सगळी उत्तरं देईन, काळजी करायची नाही. आलं लक्षात. आधी आपले एनसीईआरटीचं डिस्कशन होते, मग त्याच्यानंतर ऑप्शनल विचारा. आपण राईट नाव डोळ्यासमोर जे आहे ना ते संपूया. चालेल बेटा. आहे की नाही. वृषाली मी कमेंट वाचली बरं का बेटा तुझी. आलं लक्षात. ओके प्रेरणा तुझी पण कमेंट वाचली, जान्हवीची पण. जान्हवी एम आत्ता टाकतेस बेटा. जान्हवी लाईव्ह ये. ओके येस. सर आय एम सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट, विच ऑप्शनल शुड आय चूज. आय एम डेफिनेटली गोइंग टू आन्सर संजीवनी बट नॉट नाव. ओके आय विल आन्सर इट आफ्टर सम टाइम ऑर आफ्टर सम लेक्चर्स. ओके अलाव मी टू डू दॅट. मला तेवढी परवानगी तुम्ही सगळ्यांनी द्यायला पाहिजे. हो सर तुम्ही इतिहासाचे बेसिक घ्यायला आला तेवढं बेसिक घ्या आधी, अशी परवानगी तुम्ही द्यायला पाहिजे मला. आलं लक्षात. MPSC ला किती सब्जेक्ट आहेत. माझं म्हणणे किती सब्जेक्ट आहेत म्हणण्याऐवजी 4 GSचे पेपर, 1 ऑप्शनलचा पेपर, म्हणजे 1 ऑप्शनल निवडायचं त्याचे 2 पेपर, असं डोक्यात ठेव बेटा. आलं लक्षात. कारण सब्जेक्टचं ब्रेकडाऊन कराल तेवढं कमी आहे. कुणी म्हणेल हिस्ट्री आहे 1 विषय, मला विचाराल मी म्हणेल हिस्ट्री आहे 7 विषय आहेत. एन्शंट, मेडिवल, मॉडर्न, त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडंट, वर्ल्ड हिस्ट्री, महाराष्ट्र हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चर. अरे बापरे आहे की नाही. ओके येस बरोबर आहे. म्हणून असं नको डोक्यात ठेव की तू किती सब्जेक्ट आहेत, किती पेपर आहेत, असं लक्षात ठेव. ओके येस. या डिस्कशनकडे इथे बघा तुकडे केलेत आहे की नाही. आर्ट अँड कल्चरचे असे तुकडे झाले. मॉडर्नचे इव्हेंट्स, पर्सनॅलिटीज आणि इश्यूज, म्हणजे बाकीच्या गोष्टींच्या वरती फोकस नाही करायचं. सिलेबस मध्ये सांगितलं की आम्ही इव्हेंट्स बद्दल विचारणार, पर्सनॅलिटीजच्या बद्दल म्हणजे व्यक्तींच्या बद्दल विचारणार, इश्यूजच्या बद्दल विचारणार. आलं लक्षात. ओके येस. त्याच्यानंतर फ्रीडम स्ट्रगल, त्याचे काय टप्पे होते, कोण कॉन्ट्रीब्युटर्स होते, काय त्यांचे कॉन्ट्रीब्युशन होते, सगळं. ओके पोस्ट इंडिपेंडंटचं कन्सोलिडेशन कसं होतं, रिऑर्गनायझेशन कसं होतं, तिथपर्यंतचा सिलेबस. आलं लक्षात. ओके येस. आणि त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काय काय घटना घडल्या, काय काय त्याच्यामधले तत्वज्ञान होते, काय काय कशा कशा पद्धतीचा समाज विकसित झाला, हा सगळा भाग जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. आलं लक्षात. ओके आता हा सगळा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काही स्त्रोत आहेत. यादी बघून दचकून जायचं नाही. ती यादी काय म्हणतात त्याला फक्त इंडिकेटिव्ह आहे. मी तुम्हाला हेल्प करेन त्या यादीला शॉर्टन करण्यासाठी. सो सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही एनसीईआरटी बघितले पाहिजेत. तुम्हाला माहितीये का सर एनसीईआरटी किती आहेत? खूप आहेत माहितीये मला, पण तेवढे सगळे बघायचे नाहीत. मर्यादित एनसीईआरटी बघायचे पण. आलं लक्षात. ओके येस. मग त्याच्यानंतर स्टेट बोर्ड पण बघायचंय. ओ मग त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्याला येतं NIOS, हे पण बघायचं. मग चौथ्या टप्प्याला येतं बेटा YCMOUचं पुस्तक. मी खूप सारे लेक्चर या YCMOUच्या पुस्तकातून घेतो. मला व्यक्तिशः हे पुस्तक खूप आवडतं. 220 नंबरचं पुस्तक. YCMOU जुना सिलेबस, नवा सिलेबस नाही. आलं लक्षात. YCMOUचा जो जुना सिलेबस आहे त्या जुन्या सिलेबस मधलं 220 नंबरचं पुस्तक. इट इज गुड बुक. आलं लक्षात. ओके येस आहे की नाही. आणि त्याच्यानंतर 5 नंबरला येतं स्टँडर्ड बुक्स. ओके स्टँडर्ड बुक्स. ओके आता तुम्ही म्हणाल बापरे फक्त इतिहासासाठीच एवढं वाचायचं?
ओके, तर फार ताण नाहीये, काळजी करू नका. सगळे एनसीआरटी वाचण्याची गरज नाहीये, सगळे स्टेट बोर्ड वाचण्याची गरज नाहीये, सगळे एनआयएस म्हणजे काय, एनआयएस असतातच 2, पण ते ऍज अ रेफरन्स म्हणून वापरायचे. वायसीएम मात्र छान वाचावं. आलं लक्षात? ओके, रेफरन्स बुक पण छान वाचावेत, शब्द न शब्द वाचले पाहिजेत. आलं लक्षात? ह्यांचं वरच्यांचं शब्द न शब्द वाचायचं नाही, काही चॅप्टर्स तर लिटरली स्किप करायचे. आलं लक्षात? ओके, येस, बरोबर आहे की नाही? ओके, येस. सर मराठीमध्ये सांगा. मराठीमध्ये काय सांगू बेटा गोपाल? ओके, सगळं मराठीमध्ये सांगितलंय. आलं लक्षात? ओके, येस, सगळा सिलेबस मराठीमध्ये सांगितलाय. फक्त त्या सिलेबसचे तुकडे करत असताना इंग्रजीमध्ये केलेत, पण त्याच्याने काही फरक पडत नाही. ओके, तुम्हाला पाहिजे मराठीमध्ये कला संस्कृतीमध्ये कलेचे प्रकार, साहित्य, स्थापत्य, संत चळवळ, भक्ती चळवळ आणि संत चळवळ, हे तोंडी सांगितलं होतं मी मराठीमध्ये. ओके, आधुनिक भारताच्या इतिहासामधील घटना, व्यक्ती आणि काय मुद्दे, हे 3 पार्ट तुमच्या सिलेबसला आहे. स्वातंत्र्य चळवळीमधले टप्पे आणि त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये असणारे हे. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडंट मध्ये कन्सोलिडेशन कसं झालं, म्हणजे स्वातंत्र्यामध्ये बाकीचे सगळे पोर्तुगीज लोकांना कसं काढलं, निजामाला कसं काढलं, काश्मीर कसा ताब्यात घेतला, वगैरे वगैरे, आणि रिऑर्गनायझेशन म्हणजे राज्यांची पुनर्रचना कशी झाली. आलं लक्षात? हो बेटा निखिल, 100% होईल. माझे लेक्चर जर नियमित केले, शिस्तीत केले, शहाण्यासारखे केले तर सगळा अभ्यास पूर्ण होईल. ओके, येस. आणि जगाचा इतिहास जो आहे त्याच्यामधल्या जगाच्या इतिहासातल्या घटना, तत्वज्ञान आणि समाजरचना, हा वाला सगळा पार्ट जो आहे तो तुमच्या सिलेबसला विचारला जातो. आलं लक्षात? ओके, येस. ओके, देर इज नो गुड इंग्लिश बुक इन महाराष्ट्र हिस्ट्री बेटा भाविक. Okay, there is no good English book. For that you will have to study from Marathi book. Okay, the best Marathi book that I know is of YCMOU. Okay, really good book. Okay, but I would definitely recommend to read YCMOU, but there is no English, very good English books for what we call for Maharashtra history. All you can do is you can refer state board. Those state board books are available in English as well. Abhi Chavan, परत एकदा टाकतोस बाळा. ओके, कमेंट. येस सर, समजलं आम्हाला की हा सगळा भाग. एनसीआरटीच्या बद्दल एक सांगूया. सगळ्यात पहिली एनसीआरटी आहे 6वीची एनसीआरटी. मग 5वी पर्यंतच्या एनसीआरटी नाहीये आवश्यक, इग्नोर करा, फुल इग्नोर करून टाका. आलं? इतिहासाच्या बाबतीत सांगतो मी फक्त. दिसतंय का हे ऑलरेडी सुपर ब्लर आहे, पण तरी ओके, कॅमेऱ्याचा अगदी काय म्हणतात कस लावू आपण. ओके, येस सर. 6वीची एनसीआरटी, आता हे एनसीआरटी इंग्लिश मध्येच इझिली अवेलेबल असतात, मराठीत नाही आहेत, हिंदीत आहेत काही एनसीआरटी. एनसीआरटीची भाषांतरं मराठीत उपलब्ध आहेत बाजारामध्ये, पण ती तुमच्या रिस्कवरती घ्या. आलं लक्षात? ओके, येस. एनसीआरटी जे आहे हे एनसीआरटी अवर पास्ट 1 नावाचं एनसीआरटी आहे. 6वीचं एनसीआरटी हे एन्शंट इंडियाचं एनसीआरटी आहे. आलं लक्षात? ओके, मी रेटिंग देतो तुम्हाला, तुमच्या किती कामाचं आहे तर प्रिलिम्स साठी 4 स्टार आणि मेन्स साठी मात्र 2 स्टार. ओ, म्हणजे प्रिलिम्सच्या वेळेस वाचायचंय, मेन्सच्या वेळेस इग्नोर केलं तरी चालतं, कारण प्रिलिम्सच्या वेळेस वाचलेलं झालेलं असतं. आलं लक्षात? ओके, येस. प्रिलिम्सच्या वेळेस मात्र 4 स्टार बुक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट बुक. आलं लक्षात? ओके, मग येते 7वीची एनसीआरटी. ओके, 7वीची एनसीआरटी जी आहे ही 7वीची एनसीआरटी ही मध्ययुगीन भारताबद्दलची एनसीआरटी आहे. सेम आहे, फक्त एवढंच आहे की प्री साठी ही 3 स्टार आहे आणि मेन्स साठी ही 1 स्टार आहे. आलं लक्षात? प्री साठी किती? 3 स्टार आणि मेन्स साठी 1 स्टार, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस. हॅलो माइक चेक 1 2 3 4. ओके, येस सर, हे पण ठीक आहे. मध्ययुगीन भारताचं म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला लोड कमी झाल्याचं जाणवलं का, की अरे ही तर प्री साठी फक्त एकदा वाचून काढायची. ओके, अरे ही तर मेन साठी फक्त एकदा वाचून काढायची, ती सुद्धा नुसती बघून झाली तर चालणार आहे, कारण 3 स्टारच आहे. सर तर स्टार रेटिंगचा अर्थ सांगता का? आलं लक्षात? ओके, 4 स्टार सगळ्यात वरचं रेटिंग आहे. 5 स्टार पण असतं, पण सांगतो समजून. 4 स्टार सगळ्यात वरचं रेटिंग आहे. ह्याचा अर्थ व्हेरी इम्पॉर्टंट, VVIMP. आलं लक्षात?
IMP. ओके, 3 स्टारचा अर्थ आहे एकदा बघून घ्या. ओके, एकदा वाचून घ्या म्हणायला पाहिजे, बघून घ्या म्हणायच्या ऐवजी वाचून घ्या. ओके, वाचून घ्या. ओके, 2 स्टारचा अर्थ आहे जंप करत वाचा, महत्वाचं काहीतरी, महत्वाचे मुद्दे दिसत आहेत असं काहीतरी जंप करत वाचा. आलं लक्षात? ओके, येस. मग त्याला आपण म्हणत असतो बघून घ्या. ओके, येस. आणि 1 स्टारचा अर्थ आहे की सिलेबस मध्ये आहे पण विचारलं जात नाही, म्हणजे कमी महत्वाचं. सिलेबसला आहे पण कामाचे नाही. ओके, आणि जे कामाचेच नाहीत त्यांना आपण स्टार रेटिंग देतच नाहीत. आलं लक्षात? सर हे 4 स्टार तुम्ही आम्हाला देणार ते कळलं. आलं लक्षात? ओके, येस. पण हे जे 5 स्टार तुम्ही म्हणताय, हे 5 स्टार काय, ह्याचा अर्थ आहे इट इज VVIMP, म्हणजे 4 स्टार तर आहेच. आलं लक्षात? ओके, येस. आणि मला असं वाटतं की या वर्षी हे महत्वाचं आहे, या वर्षी म्हणजे यावेळेसच्या परीक्षेसाठी महत्वाचं. आलं लक्षात? ओके, सो IMP फॉर 2025 ऍज वेल. असं जर मला वाटलं तर त्याला मी 5 स्टार रेटिंग पण देत असतो. आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? सर आपलं लेक्चर डेली राहील का? येस. सध्या बेसिक लेक्चर, वेळापत्रक बघा बेटा ज्योत्स्ना. ओके, मी दाखवतो तुम्हाला वेळापत्रक कुठं बघायचं ते पण दाखवतो. आलं लक्षात? मला फक्त आता NCERT सांगू द्या सगळ्या, मग स्टेट बोर्ड दाखवायच्या आधी वेळापत्रक दाखवतो. ठीक आहे? 6वीच्या NCERT ची रेटिंग कळाली, 7वीच्या NCERT ची रेटिंग पण कळाली, रेटिंगचा अर्थ पण कळाला. आता 8वीची NCERT. आलं लक्षात? ही कितवीची NCERT आहे? 8वीची NCERT. ही काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित NCERT आहे. आलं लक्षात? हे मला पण ब्लर दिसते, काळजी करू नका. अरे आम्हाला नाही दिसते सर, तुम्ही जेव्हा NCERT चे इंडेक्स ओपन कराल कळेल तुम्हाला. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ही NCERT प्रिलिम्स साठी, ओके, प्रिलिम्स साठी 3 स्टार आहे आणि मेन्स साठी 4 स्टार आहे. ओ, वाचणार सर आम्ही, मग वाचणार. बरोबर आहे. प्रिलिम्स साठी कशी आहे? 3 स्टार आहे, मेन्स साठी मात्र 4 स्टार आहे. आलं लक्षात? ओके, येस. थोडं पुढे जाऊया. ओके, त्याच्यानंतर येते 9वीची NCERT, त्याला कॉन्टेम्पररी वर्ल्ड असं म्हणतात. आलं लक्षात? ओके, प्रिलिम्स साठी रेटिंगच नाहीये, म्हणजे 0 स्टार, म्हणजे सिलेबसला पण नाहीये. अरे आम्ही तर उगाचच वेळ घालणार होतो सर याच्यामध्ये. सो प्रिलिम्स साठी सिलेबसलाच नाहीये. आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? ओके, मग मेन्स साठी मात्र हे 3 स्टार पेक्षा जास्त महत्वाचं आहे. 4 स्टार दिलं तरी चालेल, 3 स्टार इज गुड. नाही 4 स्टारच द्या सर, प्रश्न आलाय कारण ह्याच्यात. वर्ल्ड हिस्ट्रीचा सिलेबस याच्यातून कव्हर होतो. सर ओनली रेफरन्स बुक आणि नोट्स केले तर चालेल का? जुना जो पॅटर्न होता ना 2024चा ऋषिकेश, त्याला चाललं असतं. लक्षात? ओके, ह्याला थोडं निदान बघायला काय जातं बया, आहे की नाही? ओके, तू जर म्हणत असशील सर ह्याच्यात आम्ही एवढा वेळ कशाला घालावा, ओके, हे पुस्तक लिटरली अर्ध्या दिवसात म्हणजे 4 तासात बघून होतं त्याच्या रेटिंगच्या हिशोबाने. 4 तासात. आलं लक्षात? ओके, हे पुस्तक सुद्धा रफली 4 पेक्षा थोडं जास्त 6 तासात बघून होतं. अरे बापरे. ओके, येस. एवढं असं आहे का? आहे की नाही? 2च सेकंद ना मित्रांनो, थोडं महत्वाचा कॉल आहे, बोला. लेक्चर घेऊन. येस सर, कंपल्सरी केलं तरी खूप लागेल. आफ्ताबचा थोडंसं मागचं वाक्य मला कळालं तर जरा हेल्प होईल. ओके, NCERT इज बेस्ट. येस, NCERT स्टेट बोर्ड हे खूपच उत्तम आहेत आपल्याकडे. महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड पण खूपच छान आहे बरं का. मी दाखवणार आहे, आता आणलेत मी स्टेट बोर्ड पण दाखवायला. आलं लक्षात? ओके, येस. कुणीतरी म्हणलं सर मी एकच बुक मध्ये घेतलेत मग ते चालेल का? मग माझं म्हणणं बेटा थोडंसं, तुला जर त्या बुक मध्ये असं वर्गीकरण असेल तर मग त्या पद्धतीने तू वापर त्याला. सर माझ्याकडे NCERTचं 5 सब्जेक्ट इन्क्लुडेड बुक आहे, त्यामध्ये हिस्ट्रीचे 5 ते 12 स्टँडर्ड. हो चालेल ना, का नाही चालणार. पण जर असं तुझ्याकडे असेल ज्योत्स्ना, त्याच्यामध्ये असं 5वीचं या पेज पासून या पेज पर्यंत, 6वीचं या पेज पासून या पेज पर्यंत असं काही आहे का ज्योत्स्ना बेटा? तसं असेल तर उत्तम, नाही तर मग सिलेबसला धरून तुला वर्गीकरण करावं लागेल.
आलं लक्षात. सर या एनसीईआरटी मराठीमध्ये आहे, नाही अवेलेबल नाहीत. हे ज्योत्स्ना जी सांगते ते मराठीत आहे, मर्ज केलेलं. मला वाटतं कुठल्या प्रकाशनाचं ज्योत्स्ना सांगता येईल का तुला, किंवा कोणाचं आहे, कुठले लेखक वगैरे सांगता येईल का, सांग त्याला, चेतनला. आलं लक्षात. ओके, शुद्ध ओरिजिनल एनसीईआरटी मात्र हिंदी आणि इंग्लिश मध्येच आहेत. आलं लक्षात. ओके, भाषांतर मराठीत आहेत आणि ज्योत्स्ना तशा प्रकारचं भाषांतरच सांगते. तसं नाहीये ना, मग चॅप्टर वाईज असेल, म्हणजे महत्वाचे चॅप्टर आहेत ते करू. तू मला व्हॉट्सअप कर चॅप्टर बिप्टर, मी तुला त्याच्यातले कुठले महत्वाचे आहेत त्याचे नंबर्स लिहून पाठवून दे. ओके, येस सर. स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी कोणतं छान आहे? दोन्ही छान आहेत, मी दाखवतो तुला, लक्षात येईल की दोन्ही करावं लागणार आहे. आलं लक्षात. ओके, पण फार लोड न घेता एक दिवसात एक एनसीईआरटी असं गणित करून. आलं लक्षात. ओके सर, 8वीचं एनसीईआरटी, 7वीचं एनसीईआरटी कळलं, 5वी 6वी 7वी, आता 8वीचं पण सांगितलं, त्याची पण रेटिंग आम्हाला कळाली सर. आलं लक्षात. मग 9वीचं पण सांगितलं सर तुम्ही आम्हाला, त्याची पण रेटिंग कळाली की प्रीच्या काही कामाचं नाही, मेन्सच्या मात्र कामाचं आहे. आलं लक्षात. आता 10वीचं आहे. आलं लक्षात. 10वीचं एनसीईआरटी ह्याचं सुद्धा सेम आहे. आलं लक्षात. पण तरी सुद्धा माझं म्हणणं आहे की प्री साठी हे 1 स्टार आहे. तुम्ही जर बघितलं असेल 9वीचं जे आहे त्याला मी 0 स्टार दिला होता प्रिलिम्ससाठी. आलं लक्षात. 10वीचं मात्र प्री साठी 1 स्टार आहे. म्हणजे सिलेबसला तर आहे पण तेवढं कामाचं नाहीये जेवढं तुम्ही म्हणजे काय म्हणतात बाकीचे पुस्तकांना हे म्हणतोय मी. आलं लक्षात. मेन्स साठी मात्र दिस इज व्हेरी गुड बुक, 4 स्टार, वाचायलाच पाहिजे. आलं लक्षात. ओके, सायाम कट्टाचं आहे, समाधान निमस्कर सरांचं, ज्योत्स्ना म्हणते ते पुस्तक. एकदा बघ बेटा चेतन, हे मराठीत आहे. मला तुम्ही ज्या भाषेत देणार आहात ना त्या भाषेत तुम्ही प्रिपरेशन केलेलं जास्त छान, असं माझं वैयक्तिक मत आहे. आलं लक्षात. ओके, थोडं पुढे जाऊया. थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री नावाचं 11वीचं पुस्तक आहे. आलं लक्षात. ओके, ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर वर्ल्ड हिस्ट्रीसाठी हे पुस्तक आहे, बट इट इज टू मच. ओके, प्रिलिम्स साठी 0 स्टार, मेन्स साठी मात्र ह्याला आपण 2 स्टार देऊया. काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये 3 स्टार 4 स्टार वाले, पण काही चॅप्टर साठी अख्ख्या पुस्तकाला 3 स्टार 4 स्टार नाही देत आहेत. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. ओके, अख्ख्या ह्याला नाही देत आहेत काही चॅप्टर साठी पुस्तकाला, पण थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री ठीक आहे, माहिती पडलं तर ठीक आहे तुम्हाला. आलं लक्षात. ओके, येस, ह्याच्यामध्ये चेंजिंग ट्रॅडिशन्स टुवर्ड मॉडर्नायझेशन हे महत्वाचं पार्ट आहे. ह्याच्या आधीचे जे ते जरा खूपच जास्त झालं. आलं लक्षात. ओके, मग त्याच्यानंतर थीम्स इन इंडियन हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे. प्री साठी माझं म्हणणं आहे दिस इज 4 स्टार. ओ, आणि मेन्स साठी सुद्धा 4 स्टार. क्या बात है सर, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पुस्तक. कोणतं? 12वीचं पार्ट 1. आलं लक्षात. 12वीचं पार्ट 1, तसं 12वीचं पार्ट 2 पण असतं. आलं लक्षात. ओके, येस, वन्स अगेन प्री साठी 3 स्टार आणि मेन्स साठी सुद्धा 3 स्टार. अरे सर तुम्ही ह्याला 4 स्टार 4 स्टार दिले, ह्याला 3 स्टार 3 स्टार दिले. आलं, ते मध्ययुगीन भारताचं आहे ना, ते प्राचीन भारताचं हे वालं. आलं लक्षात. ओके, येस, प्राचीन भारत आणि आधुनिक भारताला वेटेज जास्त असतो. थीम्स इन इंडियन हिस्ट्रीचा पार्ट 3 जो आहे 12वीचंच पुस्तक, हे मात्र प्री साठी 4 स्टार आणि मेन्स साठी सुद्धा 4 स्टार. म्हणजे 12वीचे पुस्तक खूप जास्त महत्वाचे, हे आपल्याला इनडिरेक्टली कळालं सर तुम्ही जे सांगतायत ते. आलं लक्षात. ओके, येस. त्याच्यानंतर स्टेट बोर्डाची पुस्तकं पण बघायची आपल्याला. स्टेट बोर्डाची पुस्तकं बघा बरं, पटपट पटपट बघू थोडं. इयत्ता 6वी, परत सांगाय सर, प्राचीन भारताचा ह्याच्यामध्ये अभ्यास आहे. प्री साठी जास्त महत्वाचं, मेन साठी कमी महत्वाचं. आलं लक्षात. कसं कसं थोडंसं जरा सांगता का आम्हाला? ओके, प्री साठी जास्त महत्वाचं. प्री साठी किती स्टार देता सर? प्री साठी 4 स्टार द्या. ओके, आणि मेन साठी मात्र 2 स्टार द्या. हो ठीक आहे. 7वीचं जे पुस्तक आहे, 7वीच्या पुस्तकामध्ये काय आहे तर नीट लक्ष देऊन बघा. आता इथं रेटिंग बघा. 7वीच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे. प्री साठी 5 स्टार. अबा बाबा, आतापर्यंत दिलं नाही सर तुम्ही एकाही पुस्तकाला 5 स्टार, बट दिस इज इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट फॉर दिस इयर, इम्पॉर्टंट फॉर एव्हरी इयर. आलं लक्षात. ओके, आणि मेन्स साठी पण 5 स्टार. ओके, स्टेट बोर्ड जे आहे ते इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही मध्ये उपलब्ध आहे बरं का. ओके, स्टेट बोर्ड इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही मध्ये उपलब्ध आहे. ओके, मराठीत एनसीईआरटी नसतं बेटा, आचल.
ओके, मराठीमध्ये एनसीईआरटी नसतं. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी दोन्ही रीड करावं लागेल. मी जी रेटिंग देतोय त्या रेटिंग नुसार करावं लागेल. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? पांडुरंग हरी विठ्ठल. येस, बघा सर, ई बालभारती, बाल राहिलं बेटा त्याच्यामध्ये, BAL बाल राहिलं, ebalbharti.com वर आहेत सर स्टेट पूर्ण. येस एक्झॅक्टली. ओके सर, PW नोट्स और रेफरन्स बुक. माझं म्हणणं आहे की नोट्स हे नोट्स असतात, पुस्तक हे पुस्तक असतात, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते पण समजून सांगतो जयेश बेटा आता. आलं लक्षात? सो 5 स्टार वाला पुस्तक सापडलं सर आम्हाला. मग 8वीचं पुस्तक आहे. 8वीच्या पुस्तकामध्ये नीट लक्षात घ्या की जर तुम्ही बघितलं तर हे शेवटचे 4 चॅप्टर इतिहासाचे नाहीत, वरचे चॅप्टरच फक्त इतिहासाचे आहेत. आलं लक्षात? ओके, येस. 8वीचं पुस्तक मात्र तुमच्या सिलेबस साठी, प्री साठी 5 स्टार, मेन्स साठी सुद्धा 5 स्टार. काय आहे सर याच्यात? आधुनिक भारताचा इतिहास. आलं लक्षात? इथे सुद्धा तसंच, इथे सुद्धा तसंच. ओके, येस. मग त्याच्यानंतर परत इतिहास आणि राज्यशास्त्र 5च चॅप्टर जे आहेत. आलं लक्षात? ह्याच्यामध्ये दिसतं स्वातंत्र्योत्तर भारत. स्वातंत्र्योत्तर भारत प्री साठी ठीक आहे 2 स्टार. ओके, मेन साठी मात्र 4 स्टार. व्हेरी इम्पॉर्टंट बुक, वरचे 5 चॅप्टर्स. आलं लक्षात? ओके, 10वीचं जर पुस्तक बघायचं झालं तर 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, उपयोजित इतिहास, कलांचा इतिहास, प्रसार माध्यमांचा इतिहास असल्या गोष्टी आहेत. प्री साठी 0 रेटिंग, मेन्स साठी सुद्धा खरं बघायला गेलं तर 0च रेटिंग. GS साठी ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांना मी ह्याच्यातले काही चॅप्टर वाचायला लावत असतो, पण आता तुम्हाला काही कामाचं नाही. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर इतिहास इयत्ता 11वी. इयत्ता 11वीच्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये म्हणजे कुठले कुठले लोक आहेत, काय लोक आहेत, ह्याचा तुम्ही भाग बघा. आलं लक्षात? ओके, येस. अगदी एन्शियंट पासून मॉडर्न पर्यंतचा सगळाच भाग आहे. ओके, माझं जेन्युइन म्हणणं आहे की सुरुवातीचे 15 चॅप्टर तुमच्या एवढे कामाचे नाहीत. ओके, किंवा 15 चॅप्टरला वेगळी रेटिंग आणि 16व्या चॅप्टरला वेगळी रेटिंग असं जर झालं तर चालेल का? तर 15 चॅप्टरला आपण म्हणूया प्री मेन्स दोन्हीला 2 स्टार. 16वं चॅप्टर जे आहे ते ठीक आहे, त्याला प्री आणि मेन्स दोन्हीला 4 स्टार द्या. एकच चॅप्टर 11वीच्या पुस्तकात. ओ राईट, गुगल करा बेटा ज्योत्स्ना, सापडतो. आलं लक्षात? ओके, येस. गुगल केलं की सापडतो. ओके सर, हरकत नाही, मुद्दा समजला तुमचा. त्याच्यानंतर इतिहास 12वीचा जो इतिहास आहे, या 12वीच्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा वाला पार्ट प्री साठी आणि मेन साठी दोन्हीसाठी 4 स्टार. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर एनसीईआरटी पेक्षा स्टेट बोर्डला जास्त रेटिंग मिळालेलं आहे. आलं लक्षात? ओके, म्हणजे स्टेट बोर्ड जास्त महत्वाचं आहे हे तुमच्या कळालं पण असेल. काही मुलांना कधी कधी असं, मी तर एनसीईआरटी वाचल्यात, कुठे स्टेट बोर्ड. भाऊ स्टेट बोर्ड जास्त भारी आहे एनसीईआरटी पेक्षा एमपीएससीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. आलं लक्षात? ओके, येस. ठीक आहे सर, हा वाला भाग सगळा आम्हाला समजला, पण ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जर पुस्तकं वाचायची असेल तर कोणती? तर मी ऑलरेडी तुम्हाला छोटीशी यादी दिली. ओके, NIOS म्हणून पुस्तक मिळतं बाजारामध्ये विकत नाही मिळत, डाउनलोड करावं लागतं, फ्री आहे. NIOS बघा तुम्ही एकदा. सेकंडरीचं पुस्तक मिळेल, इतिहासाचं पुस्तक. ओके, मग NIOS च्या नंतर YCMOU 220 नंबरचं पुस्तक आहे. आलं लक्षात? काय आहे? YCMOU चं 220 नंबरचं पुस्तक. आलं लक्षात? ओके, आणि 3 नंबरला आहे ते म्हणजे स्टँडर्ड पुस्तक, त्याची यादी देतो आता. ओके, त्याला ओल्ड एनसीईआरटी असं पण म्हणतात काही लोक त्याला वेगवेगळी. हे पुस्तक जे सांगते ते मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्हीत अवेलेबल आहेत. ओके, पहिलं आहे एन्शंट इंडियासाठी. ओके, त्याचं नाव आहे RS शर्मा. लेखकाचं नाव आहे हे. मराठीत पण अवेलेबल आहे, हिंदीत पण अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. तुम्ही पुस्तकाच्या दुकानात जाऊन विचारलं मराठी पुस्तक द्या आणि ते म्हणाले उपलब्ध नाही, तर त्यानंतर त्या पुस्तकाच्या दुकानात जाऊ नका. आलं लक्षात? मराठीमध्ये RS शर्मा अवेलेबल आहे.
आलं लक्षात? पाहिजे तर तुम्हाला जेव्हा मी लेक्चर चालू करीन तेव्हा असे दाखवीन पुस्तकं. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर मेडिवल इंडियासाठी सतीशचंद्र घ्यायचं तरच घ्या, वेळ घालवू नका. ओके, सतीशचंद्रचं पुस्तक आहे, ठीकठाक. मेडिवल इंडिया इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. आलं लक्षात? मॉडर्न इंडियासाठी पुस्तक आहे, त्याचं नाव आहे बिपिनचंद्र. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त एक पुस्तक आहे, ते फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे, त्याचं नाव आहे राजीव अहिर. ओके, एक अजून पुस्तक आहे गाठाळ म्हणून, मराठीत आहे, उत्तम पुस्तक आहे, 24च्या मुलांसाठी पण उत्तम होतं आणि ह्याच्यासाठी सुद्धा उत्तम आहे. आलं लक्षात? गाठाळचं पुस्तक मॉडर्न इंडियासाठी. मॉडर्न इंडियापेक्षा महाराष्ट्र हिस्ट्रीसाठी जास्त भारी आहे गाठाळ. आलं लक्षात? ओके, 4 नंबर मध्ये तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री आहे. ओके, वर्ल्ड हिस्ट्रीसाठी सॉरी आधी पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया PII. ओके, त्याच्यासाठी सुद्धा बिपिनचंद्र वेगळं पुस्तक आहे, फक्त त्याचं नाव स्वातंत्र्योत्तर भारत आहे. 5 नंबर जे आहे त्याच्यासाठी येईल वर्ल्ड हिस्ट्री. वर्ल्ड हिस्ट्रीसाठी अर्जुन देव नावाचं पुस्तक येतं, हे पण ओल्ड NCERTच आहे. आलं लक्षात? ओके, येस. आणि त्याच्यानंतर सोशल समाज सुधारक किंवा संत चळवळ किंवा वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे, त्या आर्ट अँड कल्चरच्या लेक्चरमध्ये सांगेल. आलं लक्षात? आहे सर वासंती फडकेचं पण आहे. ओके, के सागर प्रकाशनाचं पण आहे. मला जेवढं माहिती आहे युनिक प्रकाशनाचं, पृथ्वी प्रकाशनाचं, असं खूप जणांचं आहे. आलं लक्षात? ओके, येस. YCMOEचं फोटोज नाहीये बेटा, तुम्हाला पाहिजे तर मी PDF देतो, मला पिंग करा चेतन बेटा. आलं लक्षात? ओके, मोठी PDF आहे, मी लिंक काढून देईन, म्हणजे तुम्हाला 256 का 258 MB अशी काहीतरी PDF आहे. ओके, येस. समाधान महाजन सरांचं कंबाईन आणि 2024च्या परीक्षांसाठी छान आहे बेटा निखिल. ओके, येस, ठीक आहे. तुम्हाला उत्तर लेखन पण यायला पाहिजे ना, नुसतंच फॅक्ट पाठ करून कसं चालेल. आलं लक्षात? ज्या पुस्तकांमध्ये बुलेट पॉइंट मध्ये लिहिलंय अशी पुस्तकं आता घेणं बंद करा. बुलेट पॉइंट वाली पुस्तकं आता तुमच्या कामाची नाहीत, ती कंबाईनच्या मुलांच्या कामाची आहेत आता. आलं लक्षात? ओके, येस सर, हरकत नाही, ठीक आहे, समजलं आम्हाला की अशा प्रकारचा सगळा भाग आहे. स्टँडर्ड पुस्तकं म्हणून सुद्धा काय असतात ती तुम्ही आम्हाला सांगितले. परत असं समजून घ्यायचं नाही, मी इतिहासाचा ऑप्शनल वाला व्यक्ती आहे, माझ्याकडे इतिहासाची प्रचंड पुस्तक आहे. म्हणजे उद्या चलून माझ्या पुस्तकामध्ये तुम्हाला जयन माथुर दिसलं किंवा रोमिला थापर दिसलं तर असं वाटता कामा नये की स्वागत सरांकडे तर रोमिला थापर आहे किंवा स्वागत सरांच्या हातात तर जयन माथुर आहे, मी ऑप्शनलच्या मुलांना शिकवतो, हे तुम्ही विसरता कामा नये. माझ्या पुस्तकात तर, माझ्या हातात तर तुम्हाला अग्निहोत्री पण बघायला मिळेल. आलं लक्षात? ओके, पण ते नाही तुम्हाला वाचायचं, तुम्हाला एवढंच वाचायचंय, दॅट्स इट. आलं लक्षात? ओके, येस सर. RS शर्मा सतीशचंद्राचं पुस्तक अमेझॉनवर मराठीमध्ये नाही आहे. नदीम सर, मी मेसेज केलाय खूप आधी तुम्हाला, पण तुम्ही रिप्लाय, अरे बेटा चेतन, खूप आधी म्हणजे साधारणपणे 6 दिवसांपेक्षा आधी कुणीही मेसेज केला असेल तर त्या विद्यार्थ्यांचे आता माझ्याकडे नंबर पण नाहीत आणि त्या विद्यार्थ्यांचे आता माझ्याकडे हे पण नाहीत. आलं लक्षात? काय म्हणतात त्याला, मेसेजेस पण नाहीत, तुम्हाला परत करावे लागतील. रिझन, माझा मोबाईलच गेला, त्याचा डेटा गेला, सगळं गेलं. आलं लक्षात? आता परत व्हॉट्सअप इन्स्टॉल केलाय, परत तेच सिम कार्डचा डुप्लिकेट बनवून आणलाय, नवीन सिम कार्ड टाकलाय, सगळं झिरो से दुनिया की सुरुवात की है. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? बरोबर आहे, येस, चालेल. चलो सर, हा वाला सगळा भाग जो आहे हा भाग आमचा, त्याच्यात नोट्स पण इम्पॉर्टंट असतील ना सर तुमचे? माझे नोट्स इम्पॉर्टंट आहेत, पण मी सोर्सेस तुम्हाला सांगितले. आता थोडा अभ्यास काय करायचा आहे त्याची बेसिक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो. स्ट्रॅटेजी खूप सोपी आहे, कुठलाही विषय असू दे, या 5 टप्प्यांमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिले आहे लेक्चर, बुक आणि PYQ. ओके, मग येतं सेकंड फेज, दॅट इज कॉल्ड एज नोट्स अँड मॉक. सो अशा 5 टप्प्यांमध्ये कुठलाही विषय गेला पाहिजे. आलं लक्षात? ओके, मग इतिहासामध्ये तुम्ही माझे लेक्चर बघितले की आता जी बुकलिस्ट दिली त्या बुकलिस्ट मधली पुस्तकं वाचायची आणि मग प्रश्न बघायचे, सोडवायचे नाही, बघायचे. काय विचारलंय त्याच्या आधी हे 2 लेक्चर बघत असताना किंवा बुक वाचत असताना नाही बघायचे. लेक्चर बघून घ्या, बुक वाचून घ्या, सब्जेक्टची ओळख करून घ्या, मग मात्र प्रश्न बघायचे की काय विचारलंय, इसवी सन विचारलंय का, ओके, का हे विचारलंय, आहे की नाही. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय करा, मग त्याच्यानंतर तुम्ही नोट्स वाचायला. आता नोट्स वाचताना काय होईल, ऑटोमॅटिकली असले प्रश्न विचारले जातात हे तुमच्या लक्षात येईल. आलं लक्षात? ओके, आणि एकदा का एवढा सगळा अभ्यास झाला मग प्रॅक्टिस करण्यासाठी प्रश्न सोडवायचे.
ते मॉक मधले सोडवायचे. प्रत्येक विषयासाठी हे 5 टप्पे पूर्ण करायचे. कोणीतरी मला विचारलं की बुक महत्वाचे का नोट्स महत्वाचे, दोघांचं आपापलं स्थान आहे प्रिपरेशन मध्ये. आलं लक्षात? ओके. कोणीतरी मला हे पण विचारलं की सर आम्ही जर तुमचं लाईव्ह लेक्चर मिस केलं तर आम्हाला ते कुठे बघायला मिळेल. आलं लक्षात? ओके, दाखवतो बघा. ओके, येस आहे की नाही? ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर इथे लॉग इन करून घेऊ आपण. मी दाखवतो तुम्हाला, लगेच दाखवतो. ओके, एक सेकंद थांबा, एवढे ओटीपी यायला वेळ लागतो. ओके, हे बघा, हे मध्य प्रदेशची बॅच आहे. आता माझं लेक्चर चालू आहे राईट ना बेटा, आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? ह्याच्यात इथे व्ह्यू ऑल क्लासेस मध्ये जायचं. इथे बघा तुम्हाला खूप सारे क्लासेस दिसतील, आलं लक्षात? ह्याच्यामध्ये या हिस्ट्रीमध्ये जायचं, तिथे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर दिसतील सगळे, आलं लक्षात? ओके, येस. टाइम टेबल कुठे बघायचं तर या नोटिसेस सेक्शन मध्ये जायचं. नोटिसेस सेक्शन दिसतंय, ह्याच्यात जा. नोटिसेस सेक्शन मध्ये लेक्चर प्लॅनर पीडीएफ ओनली, ह्याच्यात जायचं. बाकी ऑल कंटेंट, डेमो व्हिडिओ, टेलिग्राम ग्रुप लिंक त्याच्यात नाही. ओके, लेक्चर प्लॅनर मध्ये जायचं. लेक्चर प्लॅनर मध्ये तुम्ही गेलात की या लेक्चर प्लॅनर मध्ये या इथं नोट्स मध्ये जायचं. नोट्स मध्ये बघा तुम्हाला सगळ्या विषयाचं टाइम टेबल दिसत असणार आहे. आता दिसतंय, आलं लक्षात? ओके, फुल प्लॅनर. आता बेसिक लेक्चरचं प्लॅनर तुम्हाला दिसतंय. बेसिक लेक्चरचं प्लॅनर आज बघा, आज किती तारीख आहे? 4 तारीख आहे, आलं लक्षात? ओके, हिस्ट्रीचं लेक्चर, बेसिक लेक्चर हिस्ट्री दिसतंय, माझं लेक्चर झालेलं, आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? ओके, त्याच्यानंतर गंमत बघा ना किती छान आहे. ओके, मोठी पूजा करून मी तुमच्या बॅचला आलोय, आलं लक्षात? तुमच्या बॅचचं लेक्चर झालं की परत मी पूजेला जाणार आहे. म्हणजे आपल्या बॅचची सुरुवात सुपर डुपर अल्ट्रा प्रो मॅक्स भारी झालेली आहे, आलं लक्षात? ओके, येस. मग त्याच्यानंतर पुढचे बेसिक लेक्चर कोणाचे आहेत सगळं इथं दिले बघा. पॉलिटीचं बेसिक लेक्चर, इकॉनॉमीचं बेसिक लेक्चर, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं बेसिक लेक्चर, सगळे ओळीने बेसिक. परत पुढच्या 9 तारखेला माझं बेसिक लेक्चर आहे तुमचं, आलं लक्षात? ते म्हणजे काय तर इथिक्सचं, आलं लक्षात? ओके, येस. असं करता करता गव्हर्नन्स, जॉग्राफी, डिझास्टर मॅनेजमेंट. परत 14 तारखेला माझं बेसिक लेक्चर आहे आर्ट अँड कल्चरचं, आलं लक्षात? ओके, येस. असं तुम्हाला सगळ्यांचे कुठले सर येणार आहेत, कुठल्या मॅडम येणार, सरच आहेत सगळे, आलं लक्षात? कुठले सर येणार आहेत हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतं, आलं लक्षात? ओके, सर रंजन कोळंबे गाठाळ सफिशियंट आहे का? नाही बेटा, मी सांगितलं तसं वाचावं लागेल. रंजन कोळंबे आधुनिक भारतासाठी छान आहे, आलं लक्षात? ओके, गाठाळ महाराष्ट्रासाठी छान आहे, पण मग एन्शियंट, मेडिवल, वर्ल्ड बराच पार्ट बाकी राहतो ना, आहे की नाही? ओके, महाराष्ट्र राईट, आलं लक्षात? कठारे सरांचं छान आहे, हा चालेल. गाठाळ सरांच्या जागी कठारे सरांचं चालेल बेटा, कुमार. ओके, येस. टायमिंग दिलेलं नाही ते तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये येत असतं, ते पण दाखवतो कुठे असतं, आलं लक्षात? ओके, येस. आता हे तुम्हाला हे लेक्चर प्लॅनर दिसलं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा सब्जेक्ट मध्ये जाल, सब्जेक्ट मध्ये नीट बघा. हे सब्जेक्ट कुठे गेले? सब्जेक्ट एखादं माझं इतिहासातच ओपन करतो मी, आलं लक्षात? ओके, हे बघा इथं महाराष्ट्र हिस्ट्री आहे, आलं लक्षात? ओके, येस. परत मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्री पण आहे इथं, दिसतंय का? ओके, मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्री मध्ये मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्री 18 फेब्रुवारी 2025 ला चालू होतं माझं, आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? बघा, येस राईट, दिसतंय का? आहे की नाही? ओके, सो असा बराचसा भाग जो आहे हा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो. काय पाहिजे त्याचं वेळापत्रक तुम्हाला दिसेल. तुम्ही पाहिजे त्या वेळापत्रकाचं टाइम टेबल वगैरे सगळं चेक करू शकता. तर वेळ जर लिहिलेली नसेल ती कुठे बघायची ते दाखवतो, हे बघा, आलं लक्षात? त्याच्यासाठी परत इथे यायचं. ओके, येस, बॅक, परत बॅक,
आलं लक्षात? हे बघा बॅच मध्ये आलात तुम्ही, आलं लक्षात? ओके येस, डिस्क्रिप्शन, ऑल क्लासेस, आणि या इथं अनाउन्समेंट आहे, दिसते का अनाउन्समेंट? अनाउन्समेंट मध्ये जायचं. ओके नीट बघा. प्रिय विद्यार्थ्यांनो, स्वागतधारक सरांचं लेक्चर 10 वाजता रिशेड्यूल करण्यात आली आहे, अभ्यास करत राहा. आलं होतं की नाही नोटिफिकेशन तुम्हाला? आलं लक्षात? ओके येस आहे की नाही? तुम्हाला आठवड्याभराचं वेळापत्रक सुद्धा याच्यामध्ये येतं बघा. आलं लक्षात? ओके फॅकल्टी कोण असणार आहे, त्याच्यानंतर कुठले टीचर कधी शिकवायला येणार आहेत, सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आलं लक्षात? ओके येस, स्वप्नील राठोड सरांचं मंगळवारी, स्वागत सरांचं बुधवारी, असं ओळीनी कुठले कुठले टीचर कधी येणार आहेत शिकवायला ते दिलेलं आहे, वेळासहित दिलेलं आहे. आलं लक्षात? ओके येस बरोबर आहे की नाही? सो तुम्हाला या नोटिफिकेशन अनाउन्समेंट सेक्शन मध्ये वेळापत्रक जे आहे ते नेहमी बघायचं. ठीक आहे? हो कालच झालं ना बेटा. टायमिंग पण मेन्शन आहे ना बेटा, अनाउन्समेंट मध्ये असतं टायमिंग मेन्शन. हे बघा इथं. ओके 12:30 PM ला. माझं आज 8:30 ला ठेवलं होतं, पण मग ते मी पूजेत बसलो ना, मला लक्षात नाही राहिलं, चुकून माझ्याकडून मोठी चूक झाली ती. ओके मग ते 10 ला केलंय असं मेसेज टाकला होता तुम्हाला. आलं लक्षात? ओके येस आहे की नाही? सो असा सगळा भाग जो आहे तो तुम्हाला याच्यात बघायला मिळतो. आलं लक्षात? ओके येस, ऑल क्लिअर, ऑल डाऊट्स क्लिअर एव्हरीबडी? ओके येस, आय होप तुम्हाला सगळ्यांना छानपैकी सगळे मुद्दे कळाले असतील. इतिहास विषयाची व्याप्ती काय आहे, कुठून कसा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जेव्हा आता तुमचा कुठला पण ओळखीचा मित्र सांगायला एनसीईआरटी वाचायला लागतं, बरं तुम्ही लगेच सांगाल हो वाचायला लागतं माहितीये मला, आणि कुठल्या एनसीईआरटीला किती वेटेज द्यायचं हे पण मला माहिती आहे. आलं लक्षात? ओके तो गप्पच बसेल. मग उगाच कोणाला तुम्हाला घाबरू देऊ नका, किंवा उगाच कोणी तुम्हाला येऊन असं पण सांगता कामा नये की हे खूप सोपं आहे सोपं, पण अगदीच अति सोपं पण नाही, अति अवघड पण नाही. बेसिक लेवलचं प्रिपरेशन सतत करत राहावं लागतं, तर मग ही परीक्षा छानपैकी काढता येते. आता लावू का मी थोडासा फेअर अँड लवली आहे की नाही? आपण ब्राईटनेस वाढवून टाकू, म्हणजे उगाच तुम्हाला फिलिंग येईल स्वागत सरांनी फेअर अँड लवली लावले आहे की नाही? ओके चालेल बेटा. ओके सर मॉडर्न इंडियासाठी बिपिन चंद्रचं के सागरचं एनसीईआरटी मराठी ट्रान्सलेशन आहे बेटा. येस घेऊ शकता तुम्ही ते. आलं लक्षात? ओके मी स्वतः सुरुवातीला तेच घेतलेलं आहे. सर नाऊ आय एम इन 12th, सो इज इट राईट टू स्टार्ट स्टडी अँड स्टार्ट दिस फाउंडेशन क्लास? इट वुड बी रिअली ग्रेट टू स्टार्ट फाउंडेशन क्लास फ्रॉम टुडे. ओके मानसी, अँड म्हणजे खूपच कौतुक आहे तुझं की तुझे 12वी झालेली असताना ताबडतोब तू प्रिपरेशनला लागलेस, किंवा इव्हन 12वीत असतानाच प्रिपरेशनला लागलेस. लेक्चर्स बघ, बाकी फार पुस्तकं वाचायच्या नादी आत्ता लागू नको, आधी लेक्चर बघून संपव, मग त्याच्यानंतर पुस्तकं घ्यायला सुरुवात करू. आलं लक्षात? ओके येस सर हार्ड कॉपीसाठी चार्ज लागतो का? हार्ड कॉपी नसतेच बेटा. आलं लक्षात? पीडब्ल्यू कडून हार्ड कॉपी नसतेच, सॉफ्ट कॉपी असते, पीडीएफ वाली कॉपी असते. आलं लक्षात? चार्ज तुम्ही कुठून भरून हार्ड कॉपी घेऊच शकत नाही. तुम्हाला पीडीएफ येतात, त्या पीडीएफचे तुम्हाला हवे तसे तुमच्या सोयीने तुमच्या ओळखीच्या दुकानातून तुम्ही प्रिंटआउट काढून घ्या. आलं लक्षात? ओके सर डेली किती लेक्चर असतील? ओके वेगवेगळे आहेत बेटा. सुरुवातीला एकच लेक्चर असतं, कालांतराने 2, मग नंतर 3, आणि ऑकेजनली 4 लेक्चर पण होतात. आलं लक्षात? एखादा दिवस तुमचा असा येऊ शकतो की सर आज तर 4 लेक्चर झाले, 8 तास ते, आणि 1 लेक्चर ऑप्शनलचं झालं 2 तास ते, 10 तास झालं मी लेक्चर बघतोय, असं होणार. पण वन्स अगेन तुम्हाला कोणी सांगितलंच नव्हतं की हे सोपं आहे. ओके एवढंच सोपं असलं तर कोणी अधिकारी झाला असता ना. आलं लक्षात? ओके येस नक्की टाकतो, मला पिंग करतो, मी नक्की टाकतो बेटा. आलं लक्षात? ओके येस कुठले सर बोलले दर्शना? ओके मी पण कन्फर्म करतो, माझ्यापर्यंत तो मेसेज आलेला नाहीये, आला असेल तर मग मी कन्फर्म करून तुम्हाला कळवतो. ओके ठीक आहे येस चालेल. परत पुढच्या सोमवारी येणारच आहे मी पुढच्या बेसिक इथिक्सच्या बेसिक साठी, तेव्हा आपण चर्चा करूया. ओके सर. ओके सर तुम्ही अजून एक विषय फिलॉसॉफी ऑप्शनल शिकवू शकता काय? मी शिकवतोच बेटा ऑलरेडी, पण फिजिक्स वाल्यावरती अजूनच आपण फिलॉसॉफी आणणार नाही आहोत. रिझन पण खूप सिंपल आहे, त्याच्यासाठी विद्यार्थी संख्या खूप कमी आहे. आधी आपण सगळ्यात जास्त विद्यार्थी जिथे असतात ते वाले ऑप्शनल आणत असतो बेटा. आलं लक्षात? ओके येस चालेल. चलो आता मला थांबण्याची परवानगी द्या इथे. ओके आपलं बेसिक लेक्चर होतं, तुम्हाला अजून काहीही शंका असतील तरी पुढच्या सोमवारी मी येणारच आहे इथिक्सच्या बेसिक्स मध्ये, आणि मग नंतर परत त्याच आठवड्यामध्ये शुक्रवारी का शनिवारी परत आहे तिथे. आता वेळापत्रक बघा तुम्ही सगळ्यांनी आठवणीने. ओके ठीक आहे चालेल. चलो इथे थांबतो. ओके मी कुठून लाईव्ह येतो? राईट नाव मी माझ्या घराच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये आहे.
ओके, त्या बिल्डिंग मध्ये स्टुडिओ आहे. ओके, आता इथून पळत जाऊन परत मी पूजेला बसणार आमच्या घरी, आलं लक्षात. ओके, आणि आमचं घर पुण्यात आहे. ठीक आहे, येस, चालेल. ह्या व्यतिरिक्त माझे लेक्चर्स इंदोरहून पण होतात, लखनौहून पण होतात आणि दिल्लीहून पण होतात. ऑकेजनली मी हैदराबाद आणि बँगलोरला पण लेक्चर घेतो, पण ते सगळे लेक्चर जे आहेत ते युपीएससीचे असतात. ओके, पुण्यातून जेव्हा घेतो तेव्हा युपीएससी एमपीएससी दोघांसाठी घेतो. एमपीपीएससी यूपीपीएससी साठी पण मी शिकवतो बेटा. ठीक आहे, येस, चालेल. चलो, जय हिंद, जय भारत. भेटूया लवकरच परत पुढच्या रविवारी. ओके.